A very good morning to one and all present over here. I, Ashwini Sanjay Patil, welcome you all to the induction program on behalf of MVP Samaj Law College. An induction program is not just a tradition at our college, but a welcoming bridge that helps new students to transition smoothly into the world of legal knowledge. Today's event is designed to introduce everyone to the rich legacy, values, and vibrant culture of our institution. It marks the beginning of an exciting journey filled with learning, exploration, and growth. To begin today's program on an auspicious note, let's invoke the blessings of Goddess Saraswati, offering floral attributes. Light signifies knowledge, and knowledge is the foundation of justice. So I request our esteemed dignitaries to step forward for the lamp lighting ceremony. जय शारदे वागीश्वरी जय शारदे वागीश्वरी विधि कन्यके विद्याधरी वागीश्वरी वागीश्वरी जय शारदे वागीश्वरी जय शारदे वागीश्वरी ज्योत्स्ने परी कांती तुझी ज्योत्स्ने परी कांती तुझी मुखरम्य शारद चंद्रमा ज्योत्स्ने परी कांती तुझी Thank you, sir. मुखरम्य शारद चंद्रमा उजळे तुझ्या Thank you. It is rightly said that in the field of law, wisdom and dedication are the ornaments. Today, it is our honor to felicitate all our distinguished personalities whose presence enriches this legal gathering. May I now request Honorable Advocate Lakshman Rao Landge sir to kindly felicitate our guest of honor, Advocate Ganesh Shirsat sir, founder and director of Ganesh Shirsat Institute of Judicial Services. Thank you, sir. I also request ma'am to felicitate President of today's program, Honorable Advocate Lakshman Rao Landge sir, Director MVP Samaj Nasik. Thank you. May I request ma'am to kindly felicitate Honorable Advocate Bhaskar Rao Chaure sir, Chairman CDC MVP Samaj Law College Nasik. I request ma'am to felicitate Honorable Dr. Vilas Kumar Deshmukh sir, Education Officer of MVP Samaj and Principal of College of Social Work Nasik. Thank you. Before we proceed further, it is important to understand the essence of today's gathering.
For this, with due respect, let me call upon Principal Dr. Sandhya Gadak ma'am to present the introduction of this program. गुड मॉर्निंग 9 आले माहिती आहे. गुड मॉर्निंग टू एव्हरीबडी. आज आपण इंडक्शन प्रोग्राम ठेवलेला आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मराठा विद्याप्रसारक समाजाचे सरचिटणीस आणि नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे सर. आजचे स्पेशल गेस्ट ॲडव्होकेट गणेश शिरसाट सर, ज्यांच्याशी तुम्हाला संवाद साधायचा आहे आणि खूप महत्त्वाचा आहे. तसेच मराठा विद्याप्रसारक समाजाचे डायरेक्टर, नाशिक शहर विभागाचे डायरेक्टर ॲडव्होकेट लक्ष्मणजी लांडगे सर, कॉलेज डेव्हलपमेंट कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट भास्करराव चौरे सर, तसेच विधी महाविद्यालयाचे शिक्षणाधिकारी डॉक्टर विलासकुमार देशमुख सर आणि सर्व प्राध्यापक वर्ग आणि उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनो. सर्वप्रथम विधी महाविद्यालयामध्ये तुमचं ॲडमिशन झालेलं आहे, तुमचा प्रवास चालू झालेला आहे. त्या निमित्तानं तुमचं सर्वांचं मी स्वागत करते. तुम्ही खूप भाग्यवान आहात की ह्या मराठा प्रसारक समाजमध्ये ह्या ग्राउंडमध्ये तुम्ही आलेला आहात आणि लॉचा प्रवास तुम्ही चालू केलेला आहे. जेव्हा तुम्ही इंडक्शन प्रोग्राम बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की तुम्ही किती भाग्यवान आहात की तुम्ही लॉला ॲडमिशन घेतलं आहे. इथून पुढे हा तुमचा फक्त प्रवास आहे, तुमचं डेस्टिनेशन नाही. जेव्हा सरांचं तुम्ही स्पीच ऐकाल तेव्हा तुम्हाला कळेल की तुमच्यासाठी किती अपॉर्च्युनिटी उपलब्ध झालेल्या आहे आणि त्या प्रवासाची सुरुवात तुम्हाला फ्रॉम द फर्स्ट डे जर तुम्ही केलं तर तुमचं डेस्टिनेशन तुम्हाला लवकरच प्राप्त होईल. तुमच्या या प्रवासामध्ये आपलं कॉलेज असेल, लायब्ररी असेल आणि आपला टीचिंग फॅकल्टी असेल, तुमच्या ह्या प्रवासामध्ये प्रत्येक स्टेजला तुम्हाला जिथे जिथे अडचणी येणार आहे त्या प्रत्येक अडचणींचं निरसन करण्यासाठी लायब्ररी असेल, प्लेग्राऊंड असेल, सर्व टीचिंग फॅकल्टी असेल, तुम्हाला नेहमीच मार्गदर्शन करणार आहे. त्या मार्गदर्शनचा तुम्ही जास्तीत जास्त फायदा घ्यावा हा त्यामागचा उद्देश आहे. आणि आजचा इंडक्शन प्रोग्राम ठेवण्याचा उद्देश हा आहे की हा जो प्रवास तुम्ही करणार आहे त्यात आम्हाला तुमचा आत्मविश्वास वाढवायचा आहे आणि ह्या प्रवासात आम्हाला तुम्हाला मार्गदर्शन करायचं आहे. एकच इच्छा आहे की तुम्ही इथून चांगला माणूस बनून जायचं आहे आणि लवकरच तुमचं जे स्वप्न आहे ते तुम्हाला लवकरात लवकर मिळो, एवढंच आमची इच्छा आहे. तुमच्या या पुढील प्रवासात मी तुम्हाला शुभेच्छा देते. धन्यवाद. Thank you, ma'am. To enlighten us about the remarkable achievements and contributions of our today's guest of honor, I kindly call upon Professor Dr. Nivedita Jadhav ma'am to present the introduction. Advocate Ganesh Shirsat sir is a distinguished advocate, legal educator, and constitutional law expert whose name has become synonymous with excellence in legal scholarship and judicial mentoring. With an illustrious career spanning over a decade, he has shaped the future of legal fraternity by mentoring over than 800 judicial magistrates and over 450 assistant public prosecutors. A proud alumnus of prestigious ILS Law College Pune and holding an LLM from Bharatiya Vidyapith, Advocate Shirsat sir, carved as a torchbearer of constitutional values, his profound research on transgender rights and fundamental rights in contemporary India has contributed significantly to modern legal studies. As the founder and director of Ganesh Shirsat Institute for Judicial Service and Ganesh Shirsat Academy, he has dedicated himself to empowering generation of students with not just knowledge of law but with the ideals of justice, equality and rule of law. Recognized as a sought-after speaker, he has delivered impactful lectures at Yashoda, renowned law colleges, bar associations, and even the historic Vasant Vyakhyanmala at Y. His expertise has also been sought by the Maharashtra Police, where he has trained officers on application of new criminal law. His contribution have earned him multiple prestigious awards, including the Adarsh Shikshak Puraskar, Samaj Bhushan Puraskar, Buddha Phule Shahu Ambedkar Jeevan Gaurav Puraskar, and the Soldier of Constitution Award, affirming his legacy as the guardian of Constitution, morality, and ideal mentor. He continues to serve a guiding light, igniting young minds with the flame of knowledge, courage, and constitutional ethos. Truly,
Advocate Ganesh Shirsat sir is not just an advocate of the Constitution, it is a soldier of justice, a mentor of destiny, and beacon of whose wisdom inspires generation. Thank you. Over to you, Ashwini. Thank you, ma'am. It is now my honor and privilege to invite our esteemed guest of honor to the stage. Ladies and gentlemen, please welcome with a huge round of applause Advocate Ganesh Shirsat sir. आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अतिथी, स्टेजवरील सर्व मान्यवर, आदरणीय ॲडव्होकेट लक्ष्मणराव राणगे सर, देशमुख सर, चौरे सर आणि आपल्या कॉलेजच्या प्राध्यापिका आदरणीय गडाख मॅडम, प्रोफेसर राहुल बल्लार सर आणि सर्व स्टाफ. आज आपण लॉ ॲज अ करिअर अपॉर्च्युनिटीज या विषयावर थोडक्यात संवाद साधण्याकरता इथे एकत्र जमलेलो आहोत. आज तुमचा कॉलेजचा पहिला दिवस ऑफिशियली आपल्याला म्हणता येईल इंडक्शन प्रोग्राम आहे. लॉमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न पडतो, आपण ॲडमिशन घेतलं आहे पण पुढे जाऊन करायचं काय. आणि मग लॉ म्हणजे फक्त एक करिअर नाही. लॉ इज नॉट वन करिअर, लॉ इज अ मेनी करिअर्स. बऱ्याच वेळा असं आपल्याला असतं की लॉ म्हणजे आता पासआउट झाल्यानंतर प्रॅक्टिस करायची. बऱ्याच जणांना दोन गोष्टी माहिती असतात, एक तर प्रॅक्टिस करायची किंवा कोर्टात जाऊन, म्हणजे जास्तीत जास्त त्याच्यामध्ये सिव्हिल, क्रिमिनल किंवा ट्रायल कोर्ट, हायकोर्ट हा एक पार्ट असतो, किंवा दुसरा अस्पेक्ट किंवा दुसरा पार्ट एक ज्युडिशरीमध्ये जायचं, जज व्हायचं, हा एक दुसरा अप्रोच माहिती असतो. पण लिगल प्रोफेशनच्या किंवा लिगल लॉ ॲज अ करिअर पाहत असताना हा फक्त एक सिंगल पार्ट झाला त्या करिअरचा. याच्या व्यतिरिक्त प्रचंड अपॉर्च्युनिटीज आहेत, प्रचंड मोठा स्कोप आहे. आणि तो स्कोप अपॉर्च्युनिटीज कोणत्या कोणत्या आहेत हे आपण आज थोडक्यात डिस्कस करण्याचा प्रयत्न करूयात. Now may I invite Principal Dr. Sandhya Ghadak ma'am to kindly felicitate our chief guest Advocate Nitin Thakre sir, Sarchitnis MVP Samaj Nasik and President Bar Council Nasik. In the temple of justice, every event shines brighter with a graceful beginning. To offer such beginning, may I invite today's chief guest, Honorable Advocate Nitin Thakre sir, to kindly deliver the welcome address. गुड मॉर्निंग. आजच्या या इंडक्शन प्रोग्राम करता उपस्थित असणारे ज्यांचं भाषण आता अर्धवट झालं आहे, सॉरी फॉर दॅट. शिरसाट सर, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणारे मराठा विद्याप्रसार संस्थेचे डायरेक्टर लांडगे साहेब, CDC कमिटीचे चेअरमन ॲडव्होकेट चौरे आप्पा, गडाख मॅडम, देशमुख सर, सर्व फॅकल्टी मेंबर्स आणि उपस्थित सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनी, खऱ्या अर्थाने तुम्ही एक अतिशय लकी स्टुडंट्स आहात की एका चांगल्या कॉलेजमध्ये तुम्हाला प्रवेश मिळालेला आहे. आणि 5 इयर्स आणि 3 इयर्स या दोन्ही बॅचचा शुभारंभ आज या निमित्तानं होतो आहे. वकिली क्षेत्र हे अतिशय महत्त्वाचं क्षेत्र आहे. आजकाल आपण बघितलं तर लॉ कॉलेजेसमध्ये ॲडमिशन करता प्रचंड गर्दी होते. ज्या काळामध्ये आम्ही शिक्षण घेत होतो तेव्हा काही जमलं नाही तर शेवटचा पर्याय म्हणून लॉला आम्ही ॲडमिशन घेत असायचो. पण आता मात्र फर्स्ट चॉईस म्हणून सुद्धा ज्यांना 90% वगैरे मार्क्स मिळालेले मुलंसुद्धा लॉला प्रेफरन्स देतात. याचं कारण या क्षेत्रामध्ये जे काही करिअर आणि ज्या काही नवीन नवीन संधी उपलब्ध झालेल्या आहे त्याचा फायदा सगळ्यांना कळालेला आहे. आफ्टर मेडिकल एज्युकेशन सगळ्यात जास्त डिमांडिंग ब्रँच कुठली असेल तर ती लॉ ब्रँच आहे आणि त्याच्यानंतर इंजिनिअरिंग येतं. त्यामुळं खऱ्या अर्थाने एक चांगल्या कॉलेजमध्ये आपण 3 वर्ष काही जण आणि 5 वर्ष काही जण शिक्षण घेणार आहात. त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल एज्युकेशन हा ॲस्पेक्ट आता फार महत्त्वाचा ठरलेला आहे. पूर्वी जसं तो वकील होऊन जाईपर्यंत कोर्टाचं कधी त्यांनी तोंड बघितलेलं नसायचं. आता मात्र बार काउन्सिलचे नियम्स आहे आणि आपल्या जे एज्युकेशन पॉलिसीचा एक तो पार्ट आहे की प्रॅक्टिकल एज्युकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यामुळं 2nd, 3rd इयरच्या मुलांनीसुद्धा त्या ठिकाणी आपलं रेग्युलर कॉलेज संपल्यानंतर कोर्टामध्ये व्हिजिट करणं गरजेचं आहे. कुठल्या तरी सिनियरला आपण अटॅच असणं गरजेचं आहे. त्यानिमित्तानं कोर्टामध्ये चालणारे जे काही कामकाज आहे किंवा
एखादा दावा तयार करत असेल, बेल ॲप्लिकेशन तयार करत असेल किंवा व्हेरियस प्रोसिजर त्या बाबतीमधले असतात, त्या कशा पार पाडायच्या असतात, त्यासाठीच्या करणारे वेगवेगळे प्रोव्हिजन्स, ॲप्लिकेशन्स आणि कुठल्या स्टेजेसला ते ॲप्लिकेशन आपण पुटअप करायचे, या सगळ्यांची माहिती ही तुम्ही शिकत असताना जर झाली तर मला वाटतं जेव्हा तुम्ही प्रत्यक्षपणे कोर्टामध्ये काम करण्यासाठी उभे राहाल तेव्हा कुठल्याही प्रकारची अडचण ही आपल्याला येत नाही. त्यामुळे हे प्रॅक्टिकल ट्रेनिंग असणं गरजेचं आहे. सुट्टीच्या दिवशी किंवा इतर दिवशी ज्या वेळेस वेळ मिळेल त्यावेळेस सिनियर वकिलांच्या ऑफिसमध्ये जाऊन ते वकील ज्या पद्धतीने क्लायंटकडनं माहिती घेतात, इन्स्ट्रक्शन्स घेतात, त्याला फार महत्त्व असतं. कारण त्याच्यावरती सगळं तुमचा दावा जो काही तयार केला जातो तो तयार करत असताना क्लायंट्सकडनं योग्य माहिती घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. आणि ते केल्यानंतर ते प्रॉपरली त्या फॉर्मॅटमध्ये कसं बसवायचं हे त्या वकिलाचं स्किल असतं. क्रॉस एक्झामिनेशन ही सुद्धा एक फार मोठी कला आहे. याच्यामध्ये असं म्हटलं जातं की काय विचारायचं यापेक्षा काय विचारायचं नाही हे ज्या वकिलाला कळतो तो वकील सगळ्यात जास्त यशस्वी वकील होतो. बऱ्याच वेळा चुकीच्या पद्धतीने काही प्रश्न विचारल्यानंतर आपल्या अगेन्स्टच तो काही कबुली जबाब मिळतो, तो आपल्याला अतिशय त्रासदायक असतो. त्यामुळे या सगळ्या पद्धतीच्या टेक्निक जाणून घेणं, चांगल्या पद्धतीनं या फील्डमध्ये काम करणारे जे वकील आहेत त्यांची प्रत्यक्षपणे कोर्टात चालणारी उलट तपासणी ही बघणं किंवा एक्झामिनेशन इन चीफ हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये ते सुद्धा कशा प्रकारचं घ्यायचं याला पण महत्त्व आहे. तुमचं ॲपिअरन्स हे मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं असतं. त्यामध्ये जे मार्गदर्शक तत्त्व नेमून दिलेले आहे, जो काही ड्रेस कोड आपल्याला दिलेला आहे तसाच तो वापरला पाहिजे. स्लीपर घालून किंवा जीन्स घालून कोर्टामध्ये जाणं अपेक्षित नाही. तर ज्या पद्धतीने बार काउन्सिलने तुम्हाला सांगितलेलं आहे तशाच पद्धतीचा ड्रेस कोड हा आपला असला पाहिजे. अगदी कॉलेजमध्ये येताना सुद्धा तुम्ही वकीलच आहात अशा पद्धतीचा पेहराव तुमचा असणं गरजेचं आहे. इतर वेळेस तुम्ही इतर खाजगी फंक्शन्सला पाहिजे तसा ड्रेस कोड ठेवू शकतात, परंतु कॉलेजमध्ये येताना आणि कोर्टामध्ये जाताना या गोष्टी आपल्याला नक्कीच पाळणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने आपण ते महत्त्वाचं काम कराल. त्याच्यामध्ये लिगल प्रोफेशन हा एक नोबल प्रोफेशन आहे. नवीन संधी तिथं आहेत. आता ज्युडिशियरी ॲज अ करिअर हा एक चांगला पर्याय आपल्याला विशेषतः मुलींसाठी उपलब्ध आहे. अनेक आमच्या नाशिक कोर्टामध्ये असणाऱ्या मुलं आणि मुली हे ज्युडिशियल एक्झाम्सला बसत असतात. त्याच्यामध्ये जी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे त्याची तयारी तुम्ही आत्तासुद्धा करू शकतात. त्या माध्यमातून अलीकडे ज्युडिशियरीमध्ये खूप चांगले पगार दिले जातात आणि एक चांगली स्टॅबिलिटी मिळू शकते. त्या दृष्टीने मुलींना तर अतिशय सेफ करिअर आहे असं मी म्हणेन. या माध्यमातून अनेक पोस्ट व्हॅकंट पण आहेत, परंतु एलिजिबल कॅन्डिडेट्स मिळत नाही अशी हायकोर्टाची आणि सुप्रीम कोर्टाची नेहमी तक्रार असते. तर आपण चांगल्या पद्धतीने जर अभ्यास केला, या फील्डमध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर चांगले ॲव्हेन्यूज आपल्याला ओपन होऊ शकतात. आता ऑनलाईन पद्धतीने अनेक ठिकाणी तुम्हाला ॲपियर होणं सहज शक्य आहे. पूर्वी जसं आपल्याला हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात किंवा वेगवेगळ्या फोरममध्ये प्रत्यक्षपणे जाऊन कामकाज करायला लागायचं, त्याची आता आवश्यकता नाही. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने केसेस दाखल करू शकतात, ऑनलाईन पद्धतीने तुमचं जबाब देऊ शकतात, ऑनलाईन पद्धतीने आर्ग्युमेंट्स करू शकतात. या सगळ्या फॅसिलिटीज आता असल्यामुळे नॅशनल इंटरनॅशनल कोर्टांमध्ये सुद्धा तुमचं ॲपिअरन्स होणं सहज शक्य आहे. इतके फोरम्स या ठिकाणी आहेत, त्या सगळ्यांची माहिती आपल्याला करून घेतली तर एक वकिली हा एक अतिशय चांगला प्रोफेशन म्हणून भविष्यामध्ये आपल्याला त्याचा फायदा नक्की होऊ शकेल. सिनियर वकिलांना रिस्पेक्ट देणं, ते कसं काम करतात, ते कसे वागतात, या प्रत्येक गोष्टीचं बारीक ऑब्झर्वेशन्स करणं हे मला वाटतं फार महत्त्वाचं आहे. तुमच्या आता या टीचिंगच्या फेजमध्ये जास्तीत जास्त नॉलेज आपल्याला कसं मिळेल ते आपण बघितलं पाहिजे. चांगले पुस्तकं वाचली पाहिजे. अदर दॅन ॲकॅडमिक्स म्हणजे आपले जे काही नेमून दिलेलं करिक्युलम आहे तो तर आपल्याला करायचंच आहे, परंतु त्याच्यापेक्षा व्यतिरिक्त आणखीन चांगले सिनियर ॲडव्होकेट्सचे जे काही व्हिडिओज असतील, रिटायर्ड जजेसचे काही चांगले व्हिडिओज असतील, ते सगळे बघणं गरजेचं आहे. इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला अनेक चांगल्या गोष्टी या उपलब्ध होतात. देशातलेच नाही तर परदेशातले सुद्धा चांगले वकील त्यांचे जे काही लेक्चर्स असतात वेगवेगळ्या विषयांवरचे ते सुद्धा ऐकणं मला वाटतं फार महत्त्वाचं आहे. भाषेवरती चांगलं प्रभुत्व असणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये इंग्रजी भाषेमध्ये सुद्धा संभाषण करणं येणं गरजेचं आहे. आपल्या मातृभाषेमध्ये सुद्धा विशेषतः जिल्हा आणि तालुका कोर्टांमध्ये
सर्व कामकाज आता मराठीमध्ये चाललेलं असतं. त्यामुळं मराठी भाषेवरती सुद्धा किंवा लोकल लँग्वेजवरती तुमचं प्रभुत्व असणं गरजेचं आहे. त्यामुळं या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार करून या आपल्या 3-3.5 वर्ष किंवा 5 वर्षाच्या करिअरमध्ये चांगल्या पद्धतीने फायदा करून घ्याल. आपल्या कॉलेजमध्ये चांगल्या पद्धतीचा स्टाफ आपण आता नेमलेला आहे आणि या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विशेषतः नुसतं त्यांच्यावरती अवलंबून न राहता स्वतःसुद्धा चांगल्या पद्धतीनं जर अभ्यास केला, स्वतःसुद्धा काही नेटवरती सर्च करून काही गोष्टी शिकून घेतल्या तर फार त्याचा फायदा होणार आहे. खरं म्हणजे आपल्याकडे जी काही ऑर्थोडॉक्स पद्धत आता आहे शिकवण्याची, की लेक्चर घेतात ना, लेक्चरर काहीतरी बोलतो आणि बाकीचे मुलं सगळं ऐकतात, तर ती पद्धत आता हळूहळू बदलली पाहिजे. आम्ही नॅशनल स्कूलला गेलो होतो बँगलोरला. त्या ठिकाणी आम्ही बघितलं टीचर आदल्या दिवशीच त्यांना टॉपिक सांगतात की या विषयावरती उद्या आपल्याला हे करायचं आहे आणि आल्यानंतर एक फक्त इंटरॅक्शन, असं वाटतच नाही की इथं लेक्चर चालू आहे. तर टीचर आणि स्टुडंट्स यांच्यामध्ये एक इंटरॅक्शन असतं. तशा पद्धतीनं इंटरॅक्शन होणं गरजेचं आहे, म्हणजे विद्यार्थीसुद्धा स्वतः तो टॉपिक अभ्यास करून येतील आणि त्याची माहिती आणि त्याच्यानंतर जे काही डिस्कशन होईल ते फार महत्त्वाचं असतं आणि ते चांगलं लक्षात पण राहतं. तर तशा पद्धतीचं इंटरॅक्टिव्ह सेशन्स हे आपल्याकडे सुद्धा क्लासरूममध्ये होणं अपेक्षित आहे. लायब्ररीचा वापर करून लेटेस्ट जजमेंट्स असतील किंवा यापूर्वी होऊन गेलेले हायकोर्ट सुप्रीम कोर्टचे जजमेंट्स असतील ते सुद्धा वाचणं गरजेचं असतं. एखादा लॉ पॉईंट डिस्कस करताना जज जे काही आपले व्ह्यूज मांडलेले असतात त्याच्यामध्ये ते पण फार महत्त्वाचे असतात. तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं हे फार महत्त्वाचं आहे. वकिली हे असं क्षेत्र आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला सतत या विषयाशी टचमध्ये राहावं लागतं. आज जो काही कायदा आहे तो कायदा कदाचित उद्या परवा रुलिंग येऊन बदलू शकतो. त्याच्यामुळं सतत होणारे नवनवीन बदल आपल्याला स्वीकारावे लागतील आणि सतत अभ्यास करावा लागेल. याच्यानंतर कन्व्हेन्सिंगची प्रॅक्टिस करणारे सुद्धा अनेक जण आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा कशा पद्धतीचे चांगले ड्राफ्ट असतात, कुठले धोके याच्यात असू शकतात, टायटल सर्टिफिकेट देताना कुठले धोके असू शकतात, या सगळ्या गोष्टींचा बारीक सारीक विचार आपल्याला या निमित्तानं शिकावं लागेल. तर मी सगळ्यांना या निमित्तानं मनःपूर्वक शुभेच्छा देतो. तुमचं करिअर हे अतिशय चांगलं होईल याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही, परंतु त्याकरता तुमचे स्वतःचे एफर्ट्ससुद्धा असणं गरजेचं आहे. पालकांनी तुम्हाला मोठ्या आशेने या कॉलेजमध्ये पाठवलेलं आहे आणि तुम्ही एक चांगले यशस्वी वकील म्हणून नक्कीच कारकीर्द करू शकतात. स्वतःची प्रॅक्टिस तुम्ही करू शकतात किंवा वेगवेगळ्या लॉ फॉर्ममध्ये सुद्धा चांगले जॉब्स तुम्हाला अवेलेबल आहे. ज्युडिशरीमध्ये तुम्हाला जॉब्स अवेलेबल आहे. गव्हर्मेंट प्लेडर म्हणून तुम्हाला जॉब अवेलेबल आहेत. या सगळ्यांमध्ये आपण कुठे बसतो याचा अभ्यास करून आपण त्या ठिकाणी पुढे मार्गक्रमण करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. तुम्हाला सगळ्यांना पुढच्या करिअरसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. Thank you, sir, for guiding us. Now, may I invite Advocate Ganesh Shirsat, sir, to kindly deliver the speech for the gathering. आत्ताच आपल्या संस्थेचे सेक्रेटरी आदरणीय ठाकरे साहेबांनी आपल्याला वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज समजून सांगितल्या. तेच डिस्कशन आपण थोडं कंटिन्यू करूयात. आपण पाहिलं की लॉ हे काय एक करिअर नाही. असं म्हटलं जातं लॉ इज नॉट वन करिअर, इट हॅज अ मेनी करिअर्स और इट इज मेनी करिअर्स. आणि बऱ्याच वेळा लॉमध्ये एक ट्रॅडिशनल आस्पेक्ट आपल्याला एकच माहिती असतो लॉला ॲडमिशन घेताना की प्रॅक्टिस करता येते सिव्हिल क्रिमिनल एक्सेट्रा किंवा ट्रायल कोर्ट हायकोर्ट किंवा ज्युडिशरीत जाता येतं. याच्यापेक्षा लॉ ॲज अ करिअर हे पाहत असताना आपल्याला किती अपॉर्च्युनिटीज आहेत आणि आपण या 5 वर्ष किंवा 3 वर्षाच्या कोर्समध्ये काय काय केलं पाहिजे हे आपण आजच्या लेक्चरमध्ये आजच्या संवादामध्ये थोडक्यात डिस्कस करूयात. 2 पार्टमध्ये आपण याचं डिस्कशन करूयात. एक म्हणजे भविष्यातल्या लॉमधल्या करिअर जे कोणत्याही क्षेत्रातलं असेल ते करत असताना हे 5 वर्ष किंवा 3 वर्ष तुम्ही काय केलं पाहिजे. आणि दुसरा पार्ट म्हणजे तुमचं लॉ कंप्लीट झाल्यानंतर लॉ ग्रॅज्युएट झाल्यानंतर कोणत्या कोणत्या अपॉर्च्युनिटीज तुम्हाला उपलब्ध आहेत. बऱ्याच वेळेला लॉ पासआउट झाल्यानंतर आपल्याला लक्षात येतं आपल्याला एक संधी उपलब्ध होती, पण काही वेळा पासआउट झाल्यानंतर त्याचं प्रिपरेशन करणं म्हणजे डिले होऊन गेलेला असतो.
तर सगळ्यात पहिल्यांदा आज तुम्ही जसं आत्ता सरांनी सांगितलं की एक काळ होता, आमचा काळ असा होता किंवा मेडिकल इंजिनिअरिंगला नाही भेटलं तर कुठं जायचं तर लॉला चरा. तसं आत्ताच्या काळात राहिलं नाही. प्रचंड कॉम्पिटिशन लॉ इन्स्टिट्यूशनमध्ये आहेत, लॉ कॉलेजेसमध्ये आहेत आणि करिअरमध्ये पण कॉम्पिटिशन आहेत. लॉचं मेरिटसुद्धा पर्टिक्युलरली 90-95च्या वर क्रॉस करून जातं आहे. अगदी 90-95% मार्क्स असलेले विद्यार्थीसुद्धा लॉला फर्स्ट प्रायोरिटी देतात. जसं सरांनी सांगितलं मेडिकल नंतर पर्टिक्युलरली लॉचं सध्या करिअर ऑप्ट होतं. त्यामुळे तुम्ही सगळे डेडिकेटेडली या सिस्टीममध्ये किंवा ह्या प्रोफेशन सिलेक्ट केलेला आहे, तुम्ही ऑप्ट आउट केलेला आहे. पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण पहिल्यांदा आता हेही ठरवलं पाहिजे की आपलं LLB झाल्यानंतर 3 वर्ष 5 वर्षाचा कोर्स कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला LLM करायचं आहे का. LLM करणं सुद्धा काळाची गरज आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन करणं काळाची गरज आहे. कारण केंद्र सरकारच्या ज्या काही पोस्ट असतात, ज्या मी सेकंड पार्टमध्ये डिस्कस करेल, त्याच्यामध्ये स्पेसिफिक क्रायटेरिया असतो किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर त्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल. समजा आपल्याकडे मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेअर्स, परकीय मंत्रालय आपण म्हणतो, त्यामध्ये डिव्हिजन ऑफ ट्रिटी किंवा ट्रिटी विभाग जो आहे त्याच्यामध्ये सिनियर लॉ ऑफिसर आणि लॉ ऑफिसरची रिक्रुटमेंट UPSC मार्फत होती. अतिशय छान पोस्ट आहे ती, खूप मोठी पोस्ट आहे मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेअर्समधली. पण त्या जाहिराती स्पेसिफिक लिहिलेलं असतं किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा LLM झालेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिलं जाईल. त्यामुळे हळूहळू अशाही काही पोस्ट आहेत की ज्यामध्ये LLM झालेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिलं जातं. ज्युडिशरीचा विचार केला तर LLB झालेला जज आणि LLM झालेला जज ह्या दोघांमध्ये 20,000चा पगाराचा फरक आहे. LLM झाला असेल तर जवळपास 18,000 पगार जास्त मिळत होता JMFCला. त्यामुळे LLM आपण केलं पाहिजे या विचाराचा तर मी आहे. फक्त प्रश्न आहे की कुठून केलं पाहिजे, हा तुमचा प्रश्न आहे. तुम्ही ऑप्ट केला पाहिजे. महाराष्ट्रातनं करायचं आहे, नॅशनल लॉ स्कूलमधनं करायचं आहे, फॉरेन युनिव्हर्सिटीतनं करायचं आहे, हेही तुम्ही ठरवलं पाहिजे. बऱ्याच वेळा मला क्लासेसमध्ये विद्यार्थी विचारतात किंवा फॉरेन युनिव्हर्सिटीमध्ये जायचं आहे, LLM करायचं आहे, 30-40 लाख रुपये खर्च करून कुणी करायचं सांगितलं आहे त्याच्यापेक्षा इथं प्रॅक्टिस केलेली कधीही चांगली. किंवा काही विद्यार्थ्यांचं असं असतं किंवा इच्छा आहे, बाहेर जायचं आहे, करिअर करायचं आहे, पण एवढे फीज नाही किंवा परिस्थिती नाही. प्रश्न फीज किंवा परिस्थितीचा अजिबात नाही, प्रश्न करण्याची जिद्द असली पाहिजे. माझा एक विद्यार्थी जो पुण्यामध्ये शिक्षण घेत होता, चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरासारख्या छोट्याशा तालुक्यातील एका खेडेगावातील एक विद्यार्थी, जास्त काही परिस्थिती नव्हती, पण फर्स्ट इयरपासून जसा लॉला आला तसा एकच प्रश्न होता की मला काही करून त्याच्या डोक्यात होतं लंडनला जाऊन LLM करायचं. फर्स्ट सेकंड इयरपासूनच कॅल्क्युलेशन करत होता. 25-30 लाख रुपये लागतील कमी जास्त, पण तेवढे आपल्याकडे आहे नाहीत. कारण आपण इथं LLBला आलो तेच कसं तरी स्ट्रगल करत आलो पुण्यासारख्या ठिकाणी. आणि मग त्यांनी याच्यातनं वाट शोधायला सुरुवात केली आणि त्याने इंटरनेटचा उपयोग करून हे शोधायला सुरुवात केली की आपल्या राज्यामध्ये, देशामध्ये आणि फॉरेन कंट्रीजमध्ये कोणत्या कोणत्या युनिव्हर्सिटीज आहेत ज्या LLMला स्कॉलरशिप देतात. गव्हर्नमेंटच्या त्यांनी सगळ्या लिस्ट काढल्या की ज्या पोस्ट ग्रॅज्युएशन फॉरेन कंट्रीजमध्ये करायला स्कॉलरशिप देतात. महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय विभाग स्कॉलरशिप देतो. वेगवेगळ्या स्कॉलरशिप महाराष्ट्र शासन देतं की महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना जो कोणत्याही क्षेत्रातला असेल त्याला जर विदेशात पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं असेल तर महाराष्ट्र शासन स्कॉलरशिप देतो. केंद्र सरकारची स्कॉलरशिप आहेत, देशातल्या वेगवेगळ्या फाउंडेशनच्या स्कॉलरशिप आहेत. आणि या विद्यार्थ्याला एक स्कॉलरशिप सापडली इंग्लंड सरकारची, चेंगविंग स्कॉलरशिप नावाची एक स्कॉलरशिप होती. त्याचे काही क्रायटेरिया असतात, ते क्रायटेरियाचं प्रिपरेशन 3rd इयरपासूनच करायला लागतं. म्हणजे 1-2-3 ठिकाणी तुमच्या इंटर्नशिप असल्या पाहिजेत, एखाद्या NGO किंवा सामाजिक संस्थेसोबत तुम्ही काम केलं पाहिजे. असे एक 4-5 क्रायटेरिया त्याचे असतात. ते आपल्याला जर फायनल इयरला समजले तर त्याचा काही उपयोग होत नाही, कारण एका वर्षामध्ये ते त्यांचे पॉईंट्स किंवा क्रायटेरिया फुलफिल होत नाहीत. आणि त्याला 2nd-3rd इयरलाच त्यांनी सेकंड इयरपर्यंतच ते शोधून काढलं.
आणि 3rd 4th इयरपर्यंत जाऊन त्याने ते सिस्टमॅटिकली जे जे पॉईंट स्कॉलरशिप करता लागतात ते सगळे एकदम परफेक्ट प्लॅनिंग करून किती इंटर्नशिप लागत आहेत त्या चांगल्या ठिकाणी इंटर्नशिप करून अर्ज करून सर्टिफिकेट गोळा केले. एखादी चांगल्या NGOच्या इथं सामाजिक काम करायचं होतं ती NGO जॉईन केली चांगली, त्यांच्या इथं काही दिवस काम केलं, त्यांचं सर्टिफिकेट गोळा केलं. असं करत करत फायनल इयर झाल्यानंतर त्यांना इंग्लंड सरकारची चेंगविंग स्कॉलरशिप 40 लाखाची स्कॉलरशिप भेटली आणि तो 2 वर्ष तिथे जाऊन LLM करूनही आला, युरोपही फिरून आला. आल्यानंतर मला भेटलं, म्हटलं पैसे पुरले का? म्हटलं सर LLM झालं, सगळं फ्रीमध्ये झालं, युरोपही त्यांच्याच पैशाने फिरलं आणि वरून 5 लाख पण बचत झाली. ते आता इथं कामी लावतो. म्हटलं आता वकिली सुरू करतो, उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयात. जिद्द पाहिजे, करण्याची जिद्द पाहिजे, मार्ग सापडत राहतात. बऱ्याच वेळा प्रत्येकाची एखाद्या विद्यार्थ्याची अप्रोच किंवा ॲटिट्यूड अशी असते किंवा काही करायला गेलं का पहिला प्रश्न ते निगेटिव्हली सुरू होतं, कसं जमणार आणि कसं होणार आणि मला जमेल का नाही, होणारच नाही, हे असंच आहे, ती तशीच अडचण आहे, पैशाचीच आहे, हे आहे. पण तुमच्या विद्यार्थ्याची ॲटिट्यूड आणि मानसिकता फर्स्ट इयरपासून अशी असली पाहिजे की हे मला करायचं आहे, हे करण्याकरता ह्या 10 अडचणी आहेत, तर याच्या प्रत्येकाचं सोल्युशन मी शोधलच आणि हे मी करलच. करणारा कशाही परिस्थितीत करतो, फक्त करण्याची जिद्द असली पाहिजे, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असली पाहिजे. त्यामुळे तुम्ही हेही आत्ता ठरवलं पाहिजे की LLM आपण कसे करणार, कोणत्या पद्धतीने करणार. त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही लॉचं प्रिपरेशन करत असाल, ह्या 3-5 इयर्समध्ये जसं आत्ताही सर म्हणाले प्रॅक्टिकल अप्रोच असला पाहिजे. असं म्हटलं जातं संस्कृतमध्ये, केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार. केल्याने देशाटन, जग फिरल्याशिवाय जग कळत नाही. पंडित मैत्री, आपल्यापेक्षा जास्त ज्ञानी लोकांच्या संगतीत आल्याशिवाय आपली प्रगती होत नाही. आणि सभेत संचार, जोपर्यंत आपण आपलं ज्ञान बोलून दाखवत नाही तोपर्यंत कळतही नाही, जगाला कळणारही नाही. आणि मग ह्या तिन्ही गोष्टीची जर त्रिसूत्री एकत्र आणायची असेल तर तुम्ही या कॉलेजच्या 5 किंवा 3 वर्षाच्या काळामध्ये प्रत्येक सेमिस्टर नंतर 1 ते 1.5 महिना तुम्हाला सुट्टी मिळते. समजा दिवाळीचं व्हॅकेशन असेल किंवा उन्हाळ्याचं व्हॅकेशन असेल, 5 वर्षाच्या विद्यार्थ्यांना जवळपास ते 10 व्हॅकेशन जातील, 3 वर्षाच्या विद्यार्थ्यांना ते 6 व्हॅकेशन जातील. तर तुम्ही फर्स्ट इयरपासून पाहायला पाहिजे की प्रत्येक व्हॅकेशनमध्ये एका ठिकाणी मी कुठेतरी इंटर्नशिपला अप्लाय करेल आणि ती इंटर्नशिप करेल. आणि प्रत्येक वर्षी किंवा प्रत्येक व्हॅकेशनमध्ये इंटर्नशिपची जागा प्लेस बदलली पाहिजे. म्हणजे पहिल्या वर्षी मी ठरवलं की मी आता समजा नाशिकमध्ये आहे तर नाशिकच्या ट्रायल कोर्टात इंटर्नशिप करेल, तर 1 वर्ष किंवा 1 व्हॅकेशन तिथं ट्रायल कोर्टात आपला अनुभव येईल. नेक्स्ट इयर आपण म्हटलं पाहिजे आता नाशिक झाला तर 1 स्टेप पुढे जायला पाहिजे, मुंबई उच्च न्यायालयात मला इंटर्नशिप करायची आहे. मग 1 व्हॅकेशन किंवा 1 वर्ष तिथं त्या 2 इंटर्नशिप तिथं गेल्या पाहिजेत. त्याच्यानंतर 1 वर्ष तुम्हाला समजलं पाहिजे की नाही मी सर्वोच्च न्यायालयात सुद्धा जाऊन पाहिलं की तिथं कोणत्या पद्धतीने कामकाज चालतं. 1 व्हॅकेशन किंवा 1 वर्षाच्या तिथं इंटर्नशिप 1-1.5 महिन्याच्या सर्वोच्च न्यायालयात केल्या पाहिजेत. त्यानंतर तुम्ही पाहायला पाहिजे की फक्त ट्रॅडिशनल आणि इंडिव्हिज्युअल इंटर्नशिप मी करत आहे, मी कॉर्पोरेटमध्ये एखाद्या कॉर्पोरेट लिटिगेशन फर्ममध्ये सुद्धा मी इंटर्नशिप केली पाहिजे. त्याकरता देशातल्या 5-10 टॉपच्या लॉ फर्म्स तुम्हाला नाव माहिती पाहिजेत, त्यांच्याकरता इंटर्नशिप ॲप्लिकेशनच्या प्रोसिजर माहिती पाहिजेत आणि हे ऑनलाईन सर्व उपलब्ध आहे, फक्त तो शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असं जर तुम्ही केलं तर तुम्हाला प्रत्येक वेळेस नवीन ठिकाणी नवीन लोक भेटतील, प्रत्येक ठिकाणचा कायद्याचा अनुभव वेगळा येईल, कायद्याची लोकांचा कायद्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन लक्षात येईल, तिथल्याकडनं नवीन नवीन अपॉर्च्युनिटीज मिळतील. आणि हे करत असताना कुठेतरी एक गोष्टही लक्षात येईल की फायनल इयर झाल्यानंतर मला नेमकं प्रॅक्टिस करायची कुठे आहे आणि कोणत्या शहरात, ट्रायल कोर्टात करायची आहे, हायकोर्टात करायची आहे, सर्वोच्च न्यायालयात करायची आहे. ह्या इंटर्नशिपच्या दरम्यान या प्रोसेसमध्ये कुठेतरी आपल्याला स्वतःची आवड कळायला लागते, आपल्याला स्वतःची आवड निर्माण व्हायला लागते आणि फायनल इयर नंतर आपल्याला डिसिजन घ्यायला सोपा जातो.
कारण एकदा की तुम्ही लॉ प्रोफेशनमध्ये आलात, तुम्हाला इतका वेळ मिळणार नाही जेवढा वेळ तुम्हाला आत्ता ह्या 3 वर्ष किंवा 5 वर्षाच्या काळात मिळू शकतो. हे तुम्ही एकदम मनापासून थोडे केले पाहिजेत, त्याच्याकरता प्रयत्न केले पाहिजेत. राहिला प्रश्न लॉ झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, अपॉर्च्युनिटीज, करिअर अपॉर्च्युनिटीज. तर आत्ताच मी जसं सांगितलं, तुम्हाला प्रॅक्टिसमध्ये जायचं असेल तर ट्रॅडिशनल प्रॅक्टिस, सिव्हिल प्रॅक्टिस, क्रिमिनल प्रॅक्टिस आणि कोर्ट, ट्रायल कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट हे तर आहेच आहे. पण याच्या व्यतिरिक्त ट्रायब्युनलायझेशन किंवा जे जास्त आहे आपल्या देशामध्ये, ट्रायब्युनलची प्रॅक्टिससुद्धा खूप महत्त्वाची आहे. बऱ्याच वेळा विद्यार्थ्याचं लक्ष त्याच्याकडे नसतं. आपल्या देशामध्ये येणाऱ्या 5 ते 10 वर्षाच्या काळामध्ये एन्व्हायरमेंटल लॉ प्रचंड ट्रेंडिंगला येईल. आपल्याकडे एन्व्हायरमेंटल लॉच्या प्रोव्हिजन खूप आणि प्रचंड रिजिड आहेत आणि येणाऱ्या काळात सगळ्यात जास्त लिटिगेशन एन्व्हायरमेंटल लॉ क्रिएट करून जाईल. एन्व्हायरमेंटल लॉचं लिटिगेशन जास्त होत नाही, याचं कारण आहे की लोकांमध्ये आणखी त्याचा अवेअरनेस नाही. हळूहळू जसा अवेअरनेस निर्माण होईल तसं लिटिगेशन वाढेल. नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल NGT असेल, आपल्या खालचा पर्टिक्युलरली खालच्या झोनचा, वेस्ट झोनचा 4 राज्याचं ज्युरिडिक्शन पुण्यामध्ये NGT आहे. अगदी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात ह्या 4ही राज्यांच्या एन्व्हायरमेंटच्या केसेस नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल NGT पुणे येथे येतात. आधी पुण्याच्या सिव्हिल क्रिमिनल शिवाजीनगर कोर्टात पाहिलं तर 8,000 वकील असतील, पण त्या NGTमध्ये शेजारी 5 किलोमीटरवर NGTमध्ये मोजून 50ही लोक जात नाहीत रेग्युलर. पण ते येणाऱ्या काळातलं खूप मोठं लिटिगेशन क्रिएट करेल. म्हणजे ट्रायब्युनल पण आपण काही वेळा पाहिले पाहिजेत. इन्कम टॅक्स ट्रायब्युनल असतील, एन्व्हायरमेंटल ट्रायब्युनल, नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल असेल, DRT डेप्ट रेव्हेन्यू ट्रायब्युनल असेल, रिअल इस्टेट सध्या ट्रेंडिंगला आहे त्यामुळे रेरा ट्रायब्युनल्स आहेत. त्यानंतर पर्टिक्युलरली प्रत्येक अदर फील्डचे ट्रायब्युनल्स आपल्याकडे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल आहेत. MAT-CAT महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल, सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल्स, हे ट्रायब्युनलसुद्धा तुम्ही एकदा पाहायला पाहिजे. ते सुद्धा एक ट्रॅडिशनल पार्ट सोडून एक मोठं करिअर आहे. एखादी इंटर्नशिप त्या साईडला जरी करता आली आपल्याला, तरी आपल्याला आणखी त्यातले जास्त बारकावे कळू शकतात. पण बऱ्याच वेळा एखाद्या विद्यार्थ्याचं म्हणणं असतं किंवा मला प्रॅक्टिसमध्ये नाही तर मला सर्व्हिसमध्ये थोडा इंटरेस्ट आहे. तर मग सर्व्हिसमध्ये तर एक तर ज्युडिशियल सर्व्हिस करायची आहे का गव्हर्नमेंट सर्व्हिस करायची, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. ज्युडिशियल सर्व्हिस जर तुम्हाला करायची असेल तर मग त्यामध्ये वेगवेगळ्या ज्युडिशरीचे एक्झाम्स असतील. ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट, फर्स्ट क्लास, सिव्हिल जज, ज्युनियर डिव्हिजन, JMFC आपण त्याला म्हणतो, ही एंट्री पॉईंट आहे. डिस्ट्रिक्ट जजची एक्झामिनेशन आहे, हाही एक एंट्री पॉईंट आहे. फक्त इलिजिबिलिटी क्रायटेरिया वेगळे आहेत. फॅमिली जज, फॅमिली कोर्ट किंवा फॅमिली कोर्ट जज एक्झामिनेशन हाही एंट्री पॉईंट आहे. इंडस्ट्रियल अँड लेबर कोर्टची पण रिक्रुटमेंट होते. मग यामधली सगळ्यात अर्ली एंट्री जी आहे ते JMFCची असते, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास. अगोदर एक काळ होता JMFC करता फ्रेशर झाल्यानंतर, पासआउट झाल्यानंतर लगेचच परीक्षा देता येत होते. म्हणजे अगदी माझ्या क्लासचे 22व्या वर्षीसुद्धा विद्यार्थी जज झाले तर पासआउट झाला आहे आणि लगेच ज्युडिशरीचं प्रिपरेशन केलं आणि 1 वर्षामध्ये तो जज होऊनच डायरेक्ट कोर्टात गेला आणि चांगलंही काम केलं, अशातला भाग नाही. महाराष्ट्र ज्युडिशियल अकॅडमी आहे, जज झाल्यानंतर वर्षभर ट्रेनिंग देते, विद्यार्थ्यांना घडवते. एक 3-4 महिन्यापूर्वी फक्त त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला की नाही म्हणे JMFC होण्याकरता फ्रेशर लोकांना अलाउड नाही केलं पाहिजे. त्यांना 3 वर्ष प्रॅक्टिस किंवा वकिली करूनच त्यांना पर्टिक्युलरली याच्यामध्ये एंट्री करता येईल. आणि असं का सांगितलं ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने? कोर्टाला माहिती, जजमेंटमध्ये तर मला काही कारण दिसले नाही यांनी का सांगितलं, पण लॉर्डशिपने एका कार्यक्रमात सांगितलं की हे नवीन पोरं, फ्रेशर पोरं जज व्हायचे, उद्धटपणे बोलायचे, ॲरोगंट जज होऊन ॲरोगन्सी असायची
आता 3 वर्ष जज झाल्यानंतर त्यांच्यात ॲरोगन्सी येणार नाही याची गॅरंटी कुणी देऊ शकत नाही. पण कोर्टाला वाटलं की ते सर्वोच्च न्यायालयाला वाटलं की नाही ते थोडं मॅच्युरिटी आली पाहिजे. मी गेल्या 15 वर्ष टीचिंगमध्ये आहे. 800 विद्यार्थी माझे महाराष्ट्रात JMFC म्हणून कानाकोपऱ्यात काम करतात. मी फ्रेशर विद्यार्थ्यांनाही प्रचंड चांगलं काम करताना पाहिलंय आणि आजही पाहतो. अशातला भाग नाही. पण ते एक नॅरेटिव्ह सेट झालं. नाही थोडी 60-70 वर्षाचा सिनियर ज्यावेळेस 23 वर्षाच्या पोरासमोर आर्ग्युमेंट करतो, थोडाफार इगो येतच राहतो. मग हे याचं सांगत असतंय, वरचं ऐकायला तयार नसतंय. मग हे म्हणतं हे 23 वर्षाचं पोरगं माझं ऐकत नाही का, याचं जेवढं वय नाही तेवढी माझी प्रॅक्टिस आहे. मग हे आपलं हळूहळू कुठेतरी म्हणतं हे नवीन पोरांना काही कळतच नाही. मग ते म्हणले का एखाद्या कार्यक्रमात म्हणते हे नवीन पोरांना कळतच नाही. मग ते हायकोर्ट म्हणते नवीन पोरांना कळतच नाही. मग सुप्रीम कोर्ट पण म्हटलं नवीन पोरांना कळतच नाही. ते असं झालं. पण जर कोर्टाने थोडा डेटा पाहिला की गेल्या 10-15 वर्षामध्ये फर्स्ट फ्रेशर किती इलिजिबल झाले, किती लोकांनी फ्रेशर म्हणून परीक्षा देऊन जज झाले, त्याच्यातल्या किती लोकांचं प्रोबेशन कंप्लीट झालं, त्यातल्या किती लोकांचं प्रोबेशन एक्सटेंड झालं, त्या लोकांनी दिलेले जजमेंट वर किती जाऊन कन्फर्म झाले, किती लोकांचे जजमेंट वर रिव्हर्स झाले आणि किती लोकांच्या तक्रारी वरपर्यंत आल्या आणि किती तक्रारी जेन्युइन होत्या, हा डेटा जरी कोर्टाने थोडा मागितला असता तरी लक्षात आलं असतं फ्रेशर लोकांनी चांगलं काम केलं. नाही अशातला भाग नाही. पण सर्वोच्च न्यायालयाचं जजमेंट आहे, मान्य आपल्याला करायलाच लागतं. रिव्ह्यू पिटिशन पेंडिंग आहे. पण सध्याच्या घडीला 3 वर्ष तरी तुम्हाला थांबावं लागेल. म्हणजे जो व्यक्ती 22व्या वर्षी जज होत होता आता 25-26व्या वर्षी जज होत. ते जजमेंट आल्यानंतरही मी बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातही म्हटलं की सर्वोच्च न्यायालयाचं जजमेंट आहे, मान्यच आहे. पण त्या जजमेंटचा थोडाफार नुकसान मुलींच्या बाबतीत होऊ शकतं, हेही तितकंच खरं आहे. कारण जर आता 22व्या वर्षी तुम्ही 18 आणि 5 23 22व्या वर्षी जर पासआउट झालात, म्हणजे आता LLB झालायत आणि आता तुम्ही घरी सांगितलं आणखी 3 वर्ष मला वकिली करायची, म्हणजे 23 आणि 3 26, त्याच्यानंतर मी इलिजिबल होणार, त्या वर्षी परीक्षा देणार 27 आणि मग पहिल्या अटेम्प्टमध्ये जज होणार मी 28. तर घरचे म्हणते हिचं लग्न करून टाका, ही एकदमच दिवसेंदिवस लांब चालली आहे. तर तो थोडा प्रॉब्लेम आहे आणि मुलींना परतही काळजी असते किंवा लग्न झाल्यानंतर हे फॅमिली सपोर्ट करेल की नाही, तर थोडाफार त्याच्यावर इम्पॅक्ट होऊ शकतो. पण इट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ द प्रोसेस. जी काही परिस्थिती असेल आपल्या हातात जे आहे तेवढंच करणं. मग ज्युडिशरी जर तुम्हाला करायची असेल तर मग सगळ्यात सोपा मार्ग 3 वर्ष जरी थांबायचं आहे ना, तर मग LLB झाले का 2 वर्ष LLM करायचं. 2 वर्ष त्याच्यात जाता. LLMची प्रॅक्टिस ही कन्सिडर्ड होते. LLM तुम्ही इंटरनल जरी 2 वर्ष केलं, त्या सर्वोच्च न्यायालयाचे पण जजमेंट आहे किंवा हायर एज्युकेशन परस्यू करत आहे म्हणजे प्रॅक्टिस सीज झाली असं होत नाही. LLB झाल्यानंतर बार काउन्सिलकडे रजिस्टर्ड केलं आणि LLM परस्यू करत असाल, ती प्रॅक्टिसमध्ये ते 2 वर्ष काउंट होतो. 3रा वर्ष तुम्हाला प्रिपरेशनला वेळ मिळू शकते. आणि कोर्टातही जायचं LLM करत, पर्टिक्युलरली थोडी प्रॅक्टिसही आपण करू शकतो किंवा 3रा वर्ष प्रॅक्टिसही जॉईन करू शकतो. हळूहळू दोन्ही होऊ शकतं. JMFC सारखं सुंदर करिअर नाही. ज्युडिशियल सर्व्हिसेस एक्झामिनेशन आपण जे पाहतो किंवा आपण जे म्हणतो त्याच्यामध्ये ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास असेल तर हे करिअर अतिशय सुंदर करिअर आहे. याच्यामध्ये काम करण्याचा जो इंडिपेंडन्स आहे, काम करण्याकरता पर्टिक्युलरली स्वातंत्र्य लागतं. ते JMFC एवढं स्वातंत्र्य कोणत्याही फील्डमध्ये नाही. तुम्ही उद्या IAS झालात, IPS झालात, ब्युरोक्रॅसीमध्ये गेलात तरी तुम्हाला कुणी फोन करतंय, कलेक्टरला फोन करतंय, SP ला फोन करतंय, ते आमदार साहेब फोन करतात, खासदार साहेब फोन करतात, मंत्री महोदय फोन करतात, हे काम करून घे, ते काम करून घे. ते अधिकारी म्हणते साहेब हे नियमात बसत नाही, ते म्हणते तरी करून घे. ते परेशान होऊन जाते हँडल करता करताच. JMFCचं काम करत असताना इतका आनंद आहे
की तुम्ही जज म्हणून काम करत असताना तुम्हाला कोणीच फोन करत नाही, करूच शकत नाही, डिरिंगत नाही यांची तुम्हाला फोन करायची, किंवा असं असं फोन करून आमचं एवढं काम आहे तेवढं कर, होऊच शकत नाही. ते न्यायपालिका पहिल्यापासून स्वतंत्र आहे. ते उच्च न्यायालयाचा जज पण त्या JMFCला सांगू शकत नाही की असा निकाल देन तसा निकाल दे. ते त्याचं काम आहे, तो जसा येईल तसाच, चुकलं तर वर तुमच्याकडे लोक येणारच आहेत, वर करेक्ट करत बसा. हे न्यायपालिकेचा जे इंडिपेंडन्स आणि स्वातंत्र्य आहे, हे खूप समाधान देणारी बाब आहे की मी जर त्या खुर्चीवर बसलोय तर काय निकाल द्यायचा, कायदाच फक्त माझा मालक आहे, मला बाकी कुणी सांगायचं नाही. आणि जर मला कुणी सांगायला असेल तर कोर्टात 2 वकील साहेब आहेत, ते मला सांगतायत, असिस्ट करतायत दोन्ही पार्टीचे, की साहेब हे याच्यात असं असं आहे, बाकी मीच ठरवणार त्याच्यामध्ये काय आहे ते. त्यामुळे करिअर चांगलं आहे, काम करण्याचं जॉब सॅटिस्फॅक्शन आहे. सॅलरीजचं पाहिलं इकॉनॉमिकली फायनान्शियली तर महाराष्ट्रात JMFC आणि जजेस एवढ्या सॅलरीज कुणाला नाहीत. MPSC घेत असलेल्या सगळ्यात मोठी परीक्षा म्हणजे JMFC आहे. MPSCच्या इक्वॅलंट पर्टिक्युलरली टॉपची पोस्ट MPSCमध्ये डेप्युटी कलेक्टर आणि DYSP आहे. ते DYSPला सुद्धा कोर्टात गेलं तर JMFCला सल्यूटच करायला लागते. डेप्युटी कलेक्टर DYSP इनिशियल स्टेजची सॅलरी त्याची 65,000च्या वर नाही. JMFCची जॉईनिंग 1,18,000वर आहे. म्हणजे जॉईन झाल्या त्याची सॅलरी 1,00,000 रुपये क्रॉस करते. बाकीचे त्याचे अलाउन्सेस वगैरे वेगळे, ते 1.5 लाखापर्यंत जाते. ज्युडिशरीचं इंडिपेंडन्स टिकवण्याकरता सॅलरीज त्यांना जास्त आहेत, का इंडिपेंडन्स टिकलं पाहिजे ज्युडिशरीचं. आणि पे कमिशन केंद्राचं लागतं, ज्युडिशियल पे कमिशन लागतं ज्युडिशरीचं. स्टेटचं पे कमिशन लागत नाही, जसं 8वा वित्त आयोग 7वा वित्त आयोग ते नाही. ज्युडिशियल पे कमिशन ज्युडिशरी करता सेपरेट असतं, त्यामुळे ते पहिल्यापासून हायर साईडला ते पेस केलं असतं. त्यामुळे फायनान्शियली ती चांगलीच आहे JMFC. फक्त 3 वर्ष थांबावं लागेल. पण जर तुम्हाला जज व्हायचं असेल तर आत्तापासून कॉलेज लाईफमध्ये काही गोष्टी तुम्ही अंगीकारल्या पाहिजेत. तुम्ही फक्त तुमचा लॉचा अभ्यास खूप चांगला आहे म्हणून तुम्ही जज व्हाल अशातला भाग नाही. JMFC 3 टायर स्ट्रक्चर आहे, प्रिलिम्स आहे, मेन्स आहे, इंटरव्ह्यू आहे. प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू ह्या 3 टायर स्ट्रक्चरमध्ये ते जातं. प्रिलिम्स तुम्ही अभ्यासने पास होऊ शकता, मेन्स ही पर्टिक्युलरली नॉलेजची टेस्ट आहे. इंटरव्ह्यूला पर्सनॅलिटीज लागते आणि इंटरव्ह्यू ही पर्सनॅलिटीची टेस्ट आहे. मग तू किती नॉलेजेबल असो, पर्सनॅलिटी जर तुझी जज होण्यासारखी असेल तरच घेतलं जातं. ज्युडिशरी एक इन्स्टिट्यूशन आहे. एखाद्या जजकडे पाहून कुणी हे नाही म्हणलं पाहिजे किंवा कुणी जज होतंय, संस्थेचं नाव खराब होतं. आणि पर्सनॅलिटी म्हणजे मी हे नाही म्हणत आहे की ते दिसायला कसं आहे. पर्सनॅलिटी म्हणजे त्याची पोलाइटनेस आहे का, तो किती पोलाइट आहे, त्याची ॲटिट्यूड पॉझिटिव्ह आहे की नाही, तो कॉन्फिडंट आहे की नाही, तो ॲरोगंट आहे का, या गोष्टी तपासल्या जातात. जज होण्याकरता तो माणूस प्रचंड पोलाइट लागतो. तुम्ही किती हुशार असा, पण जर इंटरव्ह्यूला त्यांच्या लक्षात आलं की हा माणूस ॲरोगंट आहे, तू काही कर, तू फेलच होणार आहे इंटरव्ह्यूला, तू क्रॉसच करून जाऊ शकत नाही ती स्टेज. कारण मग त्यांना हे ॲरोगंट लोक नको आहेत. कारण मग एकतर ते डायसवर बसलेले हे अगोदरच ॲरोगंट, त्याच्यात जज झाल्यानंतर आणखी थोडी पावर आल्या हवा चढते, मग ते शब्दाला शब्द लागत जाते जजचा आणि वकिलांचा, आणि ते भांडणं मिटवतात परेशान होतंय कोर्ट. ते पोलाइटच लागतं. आणि हे पोलाइटनेस कसा तपासायचा काय त्यांना चांगलं जमतं. म्हणजे एक सुंदर उदाहरण सांगतो, 1-2 उदाहरण सांगतो. माहूर जे देवीचं स्थान आहे, माहूरगड, तिथला एक विद्यार्थी होता. ते इंटरव्ह्यूला गेला. हायकोर्ट जज आणि MPSCचे चेअरमन इंटरव्ह्यूला होते, सिटिंग हायकोर्ट जज इंटरव्ह्यूला होते. आता त्यांना तपासायचं आहे ना, हा पोलाइट आहे की ॲरोगंट आहे वगैरे. मग त्याला विचारलं तिथं बसल्यानंतर, म्हणे तुम्ही माहूरचे आहेत, म्हणे हो. आता बॉर्न अँड ब्रॉटअप देअर. देवीला जाता का, म्हणे हो सर जातो. म्हणे
किती पायऱ्या आहेत म्हणे, त्या स्टेअर्स किती आहेत म्हणे. आता काय असतं, बॉर्न अँड ब्रॉट अप देअर, जन्मच तिथं झाला आहे. काय काम असतं लहानपणी पायऱ्या उड्या मारत 1 2 3 4 1 2 3च त्या पायऱ्यावर शिकलेलं असतंय माणूस. ते उड्या मारत मारत जायचं आणि उड्या मारत मारत यायचं, हे कामच असतं. त्याला एक्झॅक्ट नंबर माहिती होता, एक्झॅक्ट. त्याने आकडा सांगितलं, सर एवढ्या स्टेअर्स तिथे आहेत. ते हायकोर्ट जज एकदम त्याच्या अंगावर खेकसले जोरात. काय खोटं बोलतो रे म्हणे तू, कळतं का म्हण तुला, आम्हाला खोटं बोलतो. मी जाऊन आलो म्हणे मागच्या आठवड्यात, इतक्या पायऱ्या आहेत. आता कसं असतं, नॉलेज हा माणसाचा इगो असतो पहा. बऱ्याच वेळा नॉलेज आलं का ॲटोमॅटिक इगो पण येऊन जातो. तुम्ही आम्ही पण पहा, फोनवर जरी बोलायचं असेल तरी अगोदर नावाच्या अगोदर हे ॲडव्होकेटच लावणार आणि मगच पुढं नाव सांगणार. ॲडव्होकेट XYZ बोलतोय, ते डॉक्टर पण तेच करणार. बस समोरच्याला कळलं पाहिजे की मी कोण आहे, ते नॉलेज आहे ना. ते एखादा BA झालेला कधी म्हणतोय का XYZ BA बोलतोय, त्या बिचाऱ्याला इगो नाही ना, त्याला इगो नाही. तुमच्यातले काही जण तर आता 2nd 3rd इयरलाच लावायला सुरुवात करतील. फेसबुकला तर काही नाही, 12वी नंतरच लिहिलेलं असेल ॲडव्होकेट. ऑफिशियली हे प्रोफेशनल मिसकंडक्ट आहे. ते लॉ झाल्यानंतर ॲडव्होकेट इनरोल झाल्यानंतरच लावता येतं. ते तुम्हाला प्रोफेशनल इथिक्स सब्जेक्ट आहे त्याच्यावर कळेल की एखाद्याने 3rd इयरलाच असताना ॲडव्होकेट लावायला सुरुवात केली का आपल्याला लक्षात येतं हे प्रोफेशनल इथिक्स चुकून पास झालं युनिव्हर्सिटीचा पेपर हा. तर नॉलेज इगो असतो. मग आता एखादा काय म्हटलं असता, नाही नाही तुमचं चुकतंय, मला माहिती आहे, मी तिथलाच आहे, इतक्या आहेत. पण आपण बसलोत कुठे, बोलतोत कुणाला, आपल्या समोर कोण आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आपण JMFCचा इंटरव्ह्यू द्यायला आलेत, समोर बसलेले हायकोर्ट जज आहेत आणि आपण JMFC होणार तेव्हाच जेव्हा त्यांना वाटलं तर. मग ते एकदम जोरात ओरडले लॉर्डशिप त्याच्या अंगावर. मग आता याला उत्तर द्यायचं होतं, पोलाइटली सांगायचं होतं, कॉन्फिडेंटली सांगायचं होतं, ॲरोगन्स पण नाही आला पाहिजे. आणि ते खूप हुशार आणि शार्प विद्यार्थी होता. त्याने सांगितलं, तो म्हटला, सॉरी सर, माझ्या मते इतक्या स्टेअर्स आहेत, पण जर माझं चुकत असेल तर आय विल करेक्ट माय सेल्फ. तुमचं नाही चुकत आहे, तुमचं नाही चुकत आहे. जर माझं चुकत असेल तर मी मला करेक्ट करून घेईल. लॉर्डशिप हसले आणि म्हटले, नाही बरोबर आहे म्हणे तुझा. त्यांना त्या पायऱ्यात अजिबात इंटरेस्ट नव्हता. हा बोलतोय कसं, कुणासमोर बसलाय, बोलतोय कुणाला, याच्यात त्यांना जास्त इंटरेस्ट होता. सॉरी सर, माझ्या मते इतके आहेत, हे वाक्य त्याचा कॉन्फिडन्स दाखवतं. समोर कुणी बसला असेल तरी माझा कॉन्फिडन्स हलणार नाही, कारण 23 वर्षाचं पोरगं जज झालं, 80 वर्षाचा वकील आर्ग्युमेंट करायला आला तर याचा कॉन्फिडन्स डगडगला तर अवघड होऊन जायचं ना. हे वाक्य झालं कॉन्फिडन्स. आणि सर माझं चुकत असेल तर मी मला करेक्ट करेल, हा झाला त्याच्यातला पोलाइटनेस आणि समोरच्या व्यक्तीविषयीचा आदर. तो चांगल्या मार्काने सिलेक्ट झाला, JMFC पण झाला. हा पोलाइटनेस खूप गरजेचा असतो. कितीतरी विद्यार्थी पाहिले इंटरव्ह्यूला बसल्या बसल्या थोडा उलटा शब्द ॲरोगंटली पॅनलला गेला, चुकून फेलच केलेत, फेलच. बाकी तुझं काही चुकू. आमचा एक विद्यार्थी होता, 2 वर्षापूर्वी सरकारी वकील असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरच्या एक्झामिनेशनला तो गेला. असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरच्या एक्झामिनेशनला त्याचं असं होतं की त्याची फॅमिली जी आहे ती एकदम वेल नोन फॅमिली होती, फायनान्शियली एकदमच साऊंड होती, एकदम चांगलं होतं. आणि त्याला असं कुणी विचारायचं, तू JMFCच्या इंटरव्ह्यूला फेल झाला, कशाला हे परीक्षा देत बसतोस. पण त्याचं म्हणणं होतं किंवा मी काय पैशाकरता नाही करत, त्या पगाराकरता नाही करत, मला माझं स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायचं आहे. तुम्ही जे सांगताय ते पैसे हे ते माझं काय त्याच्यात, 1 रुपया नाही ना. जे वर्षांचं आहे त्यांचं आहे, माझं वैयक्तिक काय स्वतःचं. पण मग आता त्याला समाजामध्ये प्रत्येकजण जाऊन डिवचतच असतंय अशा लोकांना. अरे तुला काय गरज आहे रे, एवढे पैसे तर 4 पिढ्या बसून खातील. आणि मग ते ऐकून ऐकून माणूस चिडत असतं. मग त्याचा स्वभाव झाला, कुणी त्याला म्हटलं तुला काय गरज आहे, त्या असं म्हणायचं, पैशाकरता नाही करत रे, असं त्याला हिडीस केलं, पैशाकरता नाही करत रे, नका सांगू तुम्ही. आणि नेमकं APPच्या इंटरव्ह्यूला त्याला बसवलं आणि त्याला पहिला प्रश्न विचारला त्या पॅनलने,
सॅलरी किती असते म्हणे APPला, असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरला. आता त्या जाहिरातीवर आलेलं असतं सॅलरी, त्याला आम्ही पे स्केल म्हणतो. त्याने सॉरी सर नाही सांगता येणार, इथपर्यंत ठीक होतं. मग ते पॅनल आता तुमच्यातल्या पर्सनॅलिटीचा अँगल बाहेर काढायचा आहे. मग पॅनल थोडं हिडीस करणार, थोडं आरडाओरडा करणार. इंटरव्ह्यूचे वेगवेगळे प्रकार असतात. काही वेळा स्ट्रेस इंटरव्ह्यू असतो, काही वेळा प्रॅक्टिकल इंटरव्ह्यू असतो. म्हणजे काही वेळाच्या विद्यार्थ्याला उभा राहूनच इंटरव्ह्यू घेतात, आल्या 5 मिनटं तर त्याला उभा राहूनच प्रश्न विचारतात. मग त्या वेगळ्या स्ट्रॅटर्जी असतात. मग त्याला म्हटलं असं कसं तुला सांगता नाही येणार, 2 वर्ष प्रिपरेशन केलं आहे परीक्षेचं आणि तू म्हणतो APPचा स्पेस स्केल माहीत नाही तुला. असं त्याला थोडे बोलले, कसं काय माहीत नाही. आणि आता माणसाचा नॅचरल कंडक्ट आणि स्वभाव किती दाबायचा प्रयत्न केला तर चुकीच्या वेळी बाहेरून उफळून येतच असतं ते. आणि त्या फ्लोमध्ये, त्या टेम्पोमध्ये, ते फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये नॅचरल रिॲक्शन गेली. मी पैशाकरता नाही करत आहे. इतकाच खटकला पॅनलला तो शब्द, म्हणजे उलटा बोलला ना तसं. त्याच्याही लक्षात आलं गडबड झाली. नंतर सावरासावर केली, पण तुम्हाला सांगतो फेलच केला इंटरव्ह्यूला, फेलच केलं. ते इंटरव्ह्यूला बाहेर आल्यानंतर मला फोन केला, म्हटलं अशी गडबड झाली. म्हणली छोटी नाही, सिरियस गडबड झाली म्हटलं. आता त्या माणसाने जर खूपच उलटा घेतलं. त्याला मेन्सला इतके चांगले मार्क्स होते, 550 जागा होत्या. इंटरव्ह्यूला 21 मार्क पासिंगला लागत होते, त्याला 19 दिले, फेल केला. पण त्याला जर 2 मार्क इंटरव्ह्यूला दिले असते तर ते 550मध्ये पहिल्या 50मध्ये त्याचा नंबर येत होता. म्हणजे बाय मार्क्स त्याचा 38वा रँक येत होता, जो 500च्या यादीत कुठं नव्हता. पण एकदा गेलं की गेलं, तोंडातनं शब्द निघला की निघला. मग किती सावरासावर करताय, खूपच अवघड असतं नंतर सावरासावर करणं. म्हणून बोलतानाच नीट बोलत असतात माणसाने. म्हणून तुम्ही आत्तापासून हे पोलाइटनेस जो आहे तो काय असं आहे का, मी उद्या जजच्या इंटरव्ह्यूला जाणार आहे आणि आता 1 महिन्यात माझा इंटरव्ह्यू येतं, याला पोलाइटनेसचं सलाईन लावा नाही तर इंजेक्शन द्या, याच्यात पोलाइटनेस येणार आहे. तो आत्तापासनं इनकल्केट झाला पाहिजे. तुम्ही कॉलेजमध्ये येतायत, कॉलेजमध्ये आल्यानंतर तुम्ही तुमच्या प्राध्यापकांना पर्टिक्युलरली पोलाइटली बोललं पाहिजे. मे बी एखादा मुद्दा चुकीचा जरी असेल तरी काय असतं की नवीन पोरांना मास्तराच्या चुका काढण्यात खूप इंटरेस्ट असते आणि त्याला ते भारी वाटत असते. त्याच्यात काही भारी नसते. लॉ अशी फील्ड आहे की सगळा लॉ कुणालाच येत नसतो, कुणालाच नाही, डायरेक्ट कुणालाच नाही. चीफ जस्टिस ऑफ इंडियाला पण नाही, संपला विषय, डायरेक्ट नाही. जर एखादा म्हटला ना मला सगळा लॉ येतो, मी तर त्याला एकच प्रश्न विचारतो, तू फक्त देशात कायदे किती आहेत नावच सांगून दाखव. तू फक्त नावच सांग मला, देशात कायदे किती येतं. बाकी तू कायद्यात काय हेही सांगू नको, नाव सोड, तू फक्त नंबर सांगून दाखव मला, आकडा सांगून दाखव की आपल्या देशात कायदे किती आहेत. ज्यांनी बनवले त्यांच्यात लक्षात नाहीत कुठं कुठं काय काय. युनिव्हर्सिटीच्या 5 वर्षात तुम्ही 40 शिकतात, ते तर मायनसमध्ये पण जात नाही, 0च्या वर पण येत नाही, 0 to 1 पर्यंत येत नाही. प्रत्येक गोष्टीला कायदा आहे आपल्या देशात, कारण देशावर कायद्याचं राज्य आहे. राज्याचे वेगळे, केंद्राचे वेगळे, सगळ्या राज्याचे वेगळे, कुणालाच माहीत नाही. प्रत्येक गोष्टीत कायदा आहे. काही करायचं तरी कायदाच. सगळा कायदा कुणालाच येत नसतो. एखादा व्यक्ती एका विषयात एक्सपर्ट, एखादा व्यक्ती 50 विषयात एक्सपर्ट, एखादा व्यक्ती 200 विषयात एक्सपर्ट, एखादा तज्ज्ञ कायदे पंडित 400 विषयात एक्सपर्ट. पण म्हणून सगळा येतो असं भाग नाही. गेल्या 2 वर्षापूर्वी इंटरव्ह्यूला एक लेडीशिप हायकोर्ट जज होत्या आणि त्यांना मुलाची मॅच्युरिटी तपासायची होती. मॅच्युरिटी ते समोर बसवायचे त्या विद्यार्थ्याला आणि एक प्रश्न विचारायचे, एकच प्रश्न, तुला सगळा लॉ येतो का? एकच प्रश्न. आणि त्या प्रश्नाचं एकाच वाक्यात उत्तर असतंय नाही. कारण जे हायकोर्ट जज आपला इंटरव्ह्यू घेत आहेत, जे रिटायरमेंटला आले तरी म्हणा ना ते मला सगळा लॉ येतो, आणि तू 23 वर्षाचा विद्यार्थी म्हणून राहिला मला सगळा लॉ येतो. ह्या प्रश्नाच्या उत्तरातनं त्यांना कळतं याचं फक्त वय वाढलं, याच्या बुद्धीची वाढ होणं काळाची गरज आहे. म्हणजे मॅच्युरिटी नाही आली आणखी. त्यामुळे सगळा लॉ कुणालाच येत नसतो. पण मग आपण कसं बोलतो आहे, शिक्षक असेल, स्टाफ असेल, नॉन टीचिंग स्टाफ असेल, लायब्ररी स्टाफ असेल, आपल्यापेक्षा वयाने मोठे आहेत, आपल्या कलिग्स असतील, फ्रेंड्स असतील, सिनियर असतील, यांच्याशी आपण कॉलेजच्या ह्या 5 वर्षामध्ये पोलाइटली आदराने चाललं, बोललं, वागलं तर हे फायद्याचं होतं. कोर्टात गेलात, इंटर्नशिप आहे, तुम्ही इंटर्न करत आहात, कोर्टरूम सगळी पॅक आहे, तुम्ही खुर्चीवर बसलायत, तेवढ्यात लक्षात आलं एक सिनियर वकील साहेब कोणी आपल्या ओळखीचे असो नसो
येऊन तिथं उभे राहिले, त्यांना बसायला जागा नाही, तर आपलं कर्तव्य आहे आपण उठून त्यांना बसायला जागा द्यावी. ह्या वागण्या बोलण्यातनं तुमचं करिअर इनबिल्ट होतं. मग मी कशाला उठू, मी आलो, मी अगोदर येऊन चेअर बस धरली आणि मीच इथे बसलोय आणि हे कुठं माझे सिनियर आहेत, माझे सिनियर आले तरच मी उठणार. हे त्या माणसाचं काही नुकसान होत नाही, जे काही होतं ते तुमचं नुकसान होतं. हा स्वभाव बनत जातो आणि भविष्यात स्पर्धा परीक्षेच्या इंटरव्ह्यूला हा स्वभाव त्रासदायक असतो. त्यामुळे आत्तापासूनच आपण ती अप्रोच ठेवली पाहिजे, ॲटिट्यूड ठेवल्या पाहिजे, तेही तुम्ही समजून घेतलं पाहिजे. जर तुम्हाला वर करिअर करायचं असेल चांगलं लॉ फील्डमध्ये, तर आत्तापासून पुस्तकं वाचा, बेरॅक्स वाचा आणि बुक्समधनं वाचा. लॉ पास होणं खूप सोपं आहे. लॉ पास होण्याकरता 20-25 दिवसात अभ्यास केला तरी होतंय, पण लॉचं करिअर करणं खूप अवघड आहे आणि करिअर करायला नॉलेज लागतं. 20-25 दिवस अभ्यास करून फर्स्ट क्लास जरी मिळवला तरी काही उपयोग नाही त्याचा, जर पुस्तकं तुम्ही वाचली नसतील तर. तुम्हाला लॉ पासआउट झाल्यानंतर हे कोणी विचारत नाही तू गोल्ड मेडलिस्ट होता का, तुला डिस्टिंक्शन होतं. एकच प्रश्न विचारतात, माझी केस आहे, तुला याच्यातलं येतं का. मार्क्स नाही विचारत. किंवा गोल्ड मेडलिस्ट असेल तर त्याच्याकडे केस घेऊन जातो आणि कमी मार्क्सवाला असेल तर त्याच्याकडे घेऊन नाही जात. कोण विचारत नाही तुम्हाला. नॉलेज, कॉन्फिडन्स फक्त नॉलेजने येतो. हा ठीक आहे, पासआउट झाल्यानंतर एखादा खूप मोठा माणूस आला, एक मोठी केस घेऊन आला, म्हटलं आपली 5-10 कोटीचे केस आहे, वकील साहेब तुम्हीच चालवा. नॉलेज नसेल तर डेअरिंग पण होत नाही फाईलला हात लावायची. 50 हजाराचं इकडं तिकडं गोंधळ चालतंय, 5-10 कोटीचे म्हटलं आपणच म्हणतो थांब सिनियर घ्यावं लागेल. नॉलेज नसेल तर डेअरिंग पण होत नाही, नुसते क्लायंट येऊन करता काय. आणि ते नॉलेज आत्तापासून पुस्तकातनं अभ्यास केला पाहिजे. एवढ्या मोठ्या इन्स्टिट्यूशनमध्ये, इतक्या मोठ्या कॉलेजमध्ये तुम्हाला पर्टिक्युलरली ॲडमिशन मिळालं आहे. मी आत्ताच सरांशी बोलत होतो, 250 विद्यार्थी वेटिंगवर आहेत, आणखी फोन करतायत, आणखी विद्यार्थी पालक फोन करतायत की आम्हाला एखादं ॲडमिशन मिळेल का. 250 विद्यार्थी वेटिंगवर असणाऱ्या इन्स्टिट्यूशनमध्ये तुम्हाला इतक्या मोठ्या फॅसिलिटीज असताना, लायब्ररी असताना आपण गेलं पाहिजे, बसलं पाहिजे, वाचलं पाहिजे. म्हणजे विद्यार्थ्यांचं असं म्हणणं असतं का लायब्ररीतले पुस्तकं फॅकल्टी करता किंवा लायब्ररीन करता आणून ठेवले तर आमचा काही संबंध नाही, आम्ही वाचणारच नाहीत. ते तुमच्याकरताच आहेत ना. हे 5 वर्ष नाही करणार तर कधी करणार. आणि लॉ झाल्यानंतर माणूस कुणी पैसे दिल्याशिवाय वाचत नाही. बरं, एवढी फाईल घेऊन येतोय क्लायंट, ते अगोदर वकील म्हणते फी, मग वाचायला घेणार, नाही तर मी काय त्रास करून घेणार नाही. हे काळ आहे तुमचा आणि हे तुमचं वय आहे. हे 5 वर्ष ठरवतात की त्या विद्यार्थ्याचं लॉमधलं करिअर किती उत्तुंग असेल. आणि हे जर तुम्ही 5 वर्षानंतर सुरू केलं तर हे 5 वर्ष वाया गेले, फक्त पास झालात, करिअर करता काही नाही केलं. म्हणजे आपल्याकडे एक जनरल शोकांतिका असते, ज्या गोष्टी माणसाला तरुणपणात समजायला पाहिजेत ते म्हातारपणात समजायला लागतात. लॉच्या विद्यार्थ्याला ज्या गोष्टी फर्स्ट इयरला माहिती व्हायला पाहिजेत त्या लास्ट इयरला जाणीव व्हायला लागते. आणि जर तुम्ही लास्ट इयर झाल्यानंतर विचार करणार असाल की मी लॉ तर झालो, आता मला काय करायचं आहे, तर मग तू 5 वर्ष करत काय होता. तू फक्त नावाला आला होता का, किंवा डिग्री घ्यायची आहे, करिअर करता आला होता तर करिअरचाच विचार केला पाहिजे. ते तुम्ही पाहायला पाहिजे, अतिशय महत्त्वाचं आहे. तुमचं म्हणणं आहे मला थोडी वरची पोस्ट पाहिजे तर डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशन आहे, पण त्याला वयाचे 35 वर्ष कंप्लीट लागतात आणि 7 वर्ष प्रॅक्टिस लागते, त्याला थोडं थांबायला लागतं. पण वयाच्या 35 ते 40मध्ये जर तुम्ही डिस्ट्रिक्ट जज झालात तर 1001% हायकोर्ट जज होता. पण त्याच्या रिक्रुटमेंट खूप कमी असतात, म्हणजे 5 जागा 10 जागा अशा असतात, 7-10 जागा डोक्यावरून. बरं, त्या 10 पैकी 10 घेतीलच अशातला भाग नाही, त्याच्यातले 2-4च भरतात. JMFCची रिक्रुटमेंट दरवर्षी असते आणि जागा नंबर ऑफ वॅकन्सीज खूप जास्त आहे. महाराष्ट्र शासनाचा जर मागच्या वर्षीचा GR आहे, नवीन 1350 JMFCची गरज आहे महाराष्ट्राला. महाराष्ट्राचं पॉप्युलेशन, केसेस आणि जजचा रेशो मॅचच होत नाही, त्यामुळं गरज आहे, रिक्रुटमेंट रेग्युलर होते. फॅमिली कोर्ट जज असेल त्यालाही थोडं सिनियर लागतं, 7 वर्ष प्रॅक्टिस लागते. तुमचं म्हणणं आहे जज सोडून मला सरकारी वकील व्हायचं आहे, असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर नावाची परीक्षा असते, सहाय्यक सरकारी अभिव्यक्ता आपण ज्याला म्हणतो, पण त्यालाही 5 वर्ष प्रॅक्टिस लागते. एक नवीन जाहिरात या वर्षीपासून महाराष्ट्रात पहिल्यांदाच परीक्षा होणार आहे, ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर.
त्यालाही 8 वर्ष प्रॅक्टिस लागेल. ह्या सगळ्या प्रॅक्टिसच्या पोस्ट आहेत. बाकीच्या असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर CBI सध्या रिक्रुटमेंट चालू आहे. सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, केंद्र सरकारच्या सगळ्या एजन्सीज, CBI, ED, नार्कोटिक्स सगळ्यांना स्वतःचे पब्लिक प्रॉसिक्युटर लागतात. UPSC मार्फत त्यांची एक्झाम घेतली जाते. काहींना 4 वर्ष प्रॅक्टिस, काहींना 5 वर्ष प्रॅक्टिस. मंत्रालयामध्ये लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंटला लीगल असिस्टंट, अंडर सेक्रेटरी ह्या सगळ्या पोस्ट असतात. काही फ्रेशरला अलाउड आहेत. लीगल असिस्टंटच्या पोस्ट फ्रेशरला पासआउट झाल्या पण देता येते. अंडर सेक्रेटरीला प्रॅक्टिस लागते. आत्ता केंद्र सरकारची रिक्रुटमेंट चालू आहे UPSC थ्रू मिनिस्ट्री ऑफ लॉ अँड जस्टिस. हे केंद्र सरकारचं जे डिपार्टमेंट आहे तिथं टोटल सुपर क्लास 1च्या 32 पोस्ट केंद्र सरकारने फक्त लॉच्या बेसिक क्रायटेरिया हाच आहे, लॉ कंप्लीट झाला पाहिजे. काही पोस्टला 3 वर्ष प्रॅक्टिस, काही पोस्टला 5 वर्ष प्रॅक्टिस. 2.5 लाखापर्यंत सॅलरी आहेत त्या पोस्टच्या. लॉ इतकी रिक्रुटमेंट कशातच होत नाही. केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या मिळून जर तुम्ही ह्या ज्युडिशियल सर्व्हिसेस सोडून पब्लिक प्रॉसिक्युटर आणि मंत्रालयातले पोस्ट सोडून ज्या कॉर्पोरेशन आहेत, गव्हर्नमेंट अंडरटेकिंग जे आपण म्हणतो, अंडर सेक्टर PSU पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स, जवळपास 70 ते 80 पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग क्वासाई आणि पर्टिक्युलरली रिक्रुटमेंट करतात लॉ ऑफिसरची. फॉर एक्झाम्पल ONGC असेल, ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, IOC असेल, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन्स, ह्या ज्या गव्हर्नमेंटच्या कॉर्पोरेशन्स आहेत, सरकारी कंपन्या आणि निमशासकीय कंपन्या. मी गेले 10 दिवस झाले लिस्ट काढत होतो. 70 ते 80 कंपन्यांच्या रिक्रुटमेंट गेल्या 3 वर्षात झाल्या. कुणाच्या 5 जागा आहेत, कुणाच्या 10 जागा आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात रिक्रुटमेंट कोणत्याच फॅकल्टीमध्ये होत नाही. देश कायद्यावर चालतो आणि रूल ऑफ लॉ आहे. जिथं कायदा आला, प्रत्येक गोष्टीला कायदा लागतो. जिथं कायदा आला तिथं लॉ ऑफिसर आणि वकील आला. अशी कोणतीच कंपनी नाही ज्या कंपनी बिगर लॉ ऑफिसरची चालते. कंपनी आली, स्थापन करायची म्हटलं का पहिल्यांदा त्याला तिथूनच वकील लागते, लॉ ऑफिसर. RBI सारखी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची लॉ ऑफिसरची पोस्ट आहे, खूप मोठी पोस्ट आहे. SEBI, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या पोस्ट आहेत. यू नेम्ड इट, नाव घ्या, त्या संस्थेला लॉ ऑफिसरची गरज आहे. बँकिंग सेक्टरमध्ये तर ती किती पोस्ट दरवर्षी निघतात त्यांनाच माहिती. त्यांना तर बऱ्याच वेळा मुलं भेटत पण नाहीत, कारण मुलं म्हणतात जाऊ दे बँकेत नाही लॉ ऑफिसर म्हणून जायचं. एक तर ज्युडिशरीत जायचं नाही तर वकिली करणार. IBPS रिक्रुटमेंट घेते सगळ्या नॅशनलाइज बँकेच्या लॉ ऑफिसरची. एका बँकेला 50-50, 60-60 लॉ ऑफिसर लागतात. मी मध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये गेलो होतो. त्या मुंबई महानगरपालिकेमध्ये जवळपास माझे 22 विद्यार्थी क्लास 1 आहेत लॉ ऑफिसर. आणि मी त्यांच्या लॉ ऑफिसरच्या हेडला भेटायला गेलो सगळ्यांसोबत. ते म्हणे सर ही एशियातली सगळ्यात मोठी महानगरपालिका आहे, आमच्याकडे सध्या 104 लॉ ऑफिसर आहेत आणि आम्हाला आणखी 100ची गरज आहे. फक्त परमिशन एवढ्या 30ची आली होती, ते 30चीच रिक्रुटमेंट निघाली होती. प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेला, महानगर म्युनिसिपल कॉर्पोरेशनला लॉ ऑफिसर लागतो. आता तर महाराष्ट्र शासन त्यांच्या प्रत्येक मंत्रालयाकरता, प्रत्येक मंत्रालयाच्या प्रत्येक डिपार्टमेंट करता लॉ ऑफिसर रिक्रूट करत आहेत. प्रत्येक डिपार्टमेंट करता सेपरेट GR त्याचा काढला. जेवढ्या सर्व्हिसेस, नोकरीच वकिलांकरता अवेलेबल आहेत तेवढ्या कोणत्याच दुसऱ्या प्रोफेशन करता नाहीत. जेवढ्या गव्हर्नमेंट आणि कसाही गव्हर्नमेंट सर्व्हिसेस आहेत दुसऱ्या कोणत्याच फील्ड करता नाहीत. त्यामुळे करिअर खूप उत्तुंग आहे, करिअर खूप मोठं आहे. तुम्हाला किती इंटरेस्ट आहे हे पाहायला पाहिजे. लीगल कंप्लायन्स असतील, बँकिंग सेक्टर असतील, केंद्र सरकार, UPSC, MPSC असेल, ज्युडिशरी असेल, प्रॉसिक्युशन विंग असेल, कॉर्पोरेट सेक्टर असेल, चॅरिटीमध्ये असिस्टंट चॅरिटी कमिशनर, डेप्युटी चॅरिटी कमिशनर, सहाय्यक धर्मदाय आयुक्त, मोठी पोस्ट आहे. आता परत त्याची रिक्रुटमेंट सुरू होईल. महाराष्ट्र शासनाचे जे सहाय्यक धर्मदाय आयुक्त आहे, सध्या ज्युडिशरीचे लोक डेप्युटेशनवर आहेत चॅरिटी ऑफिसला, JMFC. शासनाचं म्हणणे आता आमचे स्वतःचे आम्ही रिक्रुटमेंट करणार, आमचीच माणसं आणणार तिथे परीक्षा घेऊन MPSC थ्रू. मग झालीच रिक्रुटमेंट आलीच. महाराष्ट्र शासनात क्लास 2च्या पुढची कोणती परीक्षा घ्यायची असेल तर कंपल्सरी MPSC थ्रूच घ्यायला लागते, तो GRच आहे.
आणि ह्या सगळ्या क्लास 1 पोस्ट आहेत मी तुम्हाला सांगितलेले, याच्यातले एकही क्लास 2 नाही, ह्या सगळ्या क्लास 1 सुपर क्लास 1 पोस्ट आहेत. फक्त तुम्हाला निवडायचं आहे की जायचं कुठं, आणि त्याच्याकरता अगोदर माहिती पाहिजे किंवा मला आवड कशात आहे. तुम्हाला सांगतो, जॉब पिंच आणि जॉब सॅटिस्फॅक्शन नावाच्या 2 गोष्टी असतात. असं क्षेत्र निवडा लॉ मधलं पण पुढे जाऊन की ज्याच्यात जॉब सॅटिस्फॅक्शन मिळेल, समाधान मिळेल. त्याच फील्डमध्ये करिअर करा लॉमध्ये पुढे जाऊन. लॉमध्ये पण अशीच सेक्टर निवडा जे काम करताना आनंद तुम्हाला देईल. 2 पैसे कमी मिळाले तरी चालते, ज्याच्यात आनंद निर्माण होईल. आणि तो आनंद कशात मिळतो हे शोधण्याकरता हे इंटर्नशिप वगैरे जास्त महत्त्वाचे असतात. नाहीतर कॉलेजच्या 4 भिंतीच्या बाहेरचं जग माहिती नसेल तर 5 वर्षानंतर खूप स्ट्रगल करायला लागतं. मी हे जे तुम्हाला आत्ता 5 वर्ष हे करा जे सांगतोय ते तुम्ही आत्ता नाही केलं तर लॉ झाल्यानंतर परत करावंच लागणार आहे. फक्त नंतरचे 5 वर्ष परत जाणार आहेत ते करण्यात. मला JMFCचा कोणता विद्यार्थी आला, म्हटलं सर आता JMFCचं प्रिपरेशन काय करू. मी पहिल्यांदा सांगतो बेअर ॲक्ट वाचायला घे. त्यांनी 5 वर्ष वाचलेलेच नसतेत, म्हणजे आता परत वाचणं आलंच ना. तेच 5 वर्ष नीट वाचले असते तर ते म्हणतो ते वाचून झालंय सर, पुस्तक पण वाचलेत, आता फक्त पुढचा प्रवास सांगा. मग सोपा होऊन जातो. ही अशी मंडळी फर्स्ट अटेम्प्टमध्ये होतात, अदरवाईज मग 2-2, 4-4 अटेम्प्ट लागतात. त्यामुळे तुम्ही या करिअरकडे अतिशय सिन्सिअरली पहा. कॉलेजला आलात आणि 4 तास कॉलेज केलंय म्हणजे लॉचं करिअर हे होत नाही. जर 4 तास लेक्चर करतायत तर घरी जाऊन 8 तास अभ्यास झाला पाहिजे. प्रत्येक गोष्ट पुस्तकातनं वाचली पाहिजे. हे होत असताना आणखी एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा की फक्त लॉ वाचूनच लॉचं करिअर घडत नाही, तर अवांतर वाचनही तितकंच गरजेचं आहे. अवांतर वाचनही तितकंच महत्त्वाचं असतं. तुम्ही प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की दर वर्षातनं एक तरी देशातल्या मोठ्या वकिलाची, सुप्रीम कोर्ट जज किंवा मोठ्या वकील साहेबांची ऑटोबायोग्राफी किंवा बायोग्राफी वाचेल. हे तुम्हाला करिअर करता दिशा देतात. देशाच्या इतिहासातला सर्वात मोठा वकील आजपर्यंत कोणी झाला नाही, दुसरा भविष्यात कोणी होणार नाही. नानीभाई आर्देजी पालखीवाला, पॉप्युलरली नोन ॲज अ नानी पालखीवाला. नानी पालखीवाला देशाच्या इतिहासातला आत्तापर्यंतचा सर्वात मोठा वकील. आजपर्यंत कुणी झाला नाही, भविष्यात कुणी होणार नाही. दुसरा नानी पालखीवाला होणे नाही. त्यांची बायोग्राफी आहे कोर्टरूम जीनियस. त्यांनी नवीन वकिलांकरता करिअरमध्ये सक्सेसफुल होण्याकरता काय केलं पाहिजे याच्यावर पहिला चॅप्टर डेडिकेटेड केला आहे त्यांच्या टिप्सवर. किंवा मला करिअरला आता असं कळतंय की मी कोणत्या गोष्टींनी सक्सेसफुल झालो, तर येणाऱ्या पिढ्यांकरता त्यांनी त्यांच्या बायोग्राफीमध्ये अरविंद दातार त्यांचे ज्युनियर आणि सोली सरोपजी त्यांनी जे पुस्तक लिहिलं त्यांना सांगून गेले. लॉ व्यतिरिक्त हे ज्ञान आपल्याला जास्त मिळतं. रोजेस इन डिसेंबर MC छगला यांची ऑटोबायोग्राफी असेल. वर्षातनं एक तरी म्हणजे 1000 500 पानाच्या ऑटोबायोग्राफी आहेत, 500-1000 पानाच्या. रोज 5 पानं वाचले तरी वर्षात एक कंप्लीट होते. आणि जर तुम्ही तुमच्या करिअर करता एखाद्या ऑटोबायोग्राफीतले दिवसभरातल्या 24 तासातले 5 पानं जर वाचू शकत नसाल, जे वाचायला अर्धा तास लागतो, तर पुढं करिअरमध्ये अडचण आल्यानंतर दुसऱ्याला कारणं द्यायची काही कारण नाही, दुसऱ्यावर खापर फोडायची गरज नाही. तुमच्या करिअरला तुम्ही स्वतः जबाबदार आहात. बघ, एक कन्सेप्ट डोक्यातनं काढून टाका की लहानपणीपासून आपल्याला सगळे असं एक चुकीचा संदेश सांगतात किंवा 12वी झाल्यानंतर कॉलेजला मजा असते. काही नसते. हे फसवणूक झालेली आहे तुमची. तर इथून पुढे तर खरं करिअर आणि सिन्सिअरिटी सुरू होते. इथून पुढे खरं करिअर आणि सिन्सिअरिटी सुरू होते. त्यामुळे जास्त डेडिकेटेडली करा. टेक्नॉलॉजीची जोड आपल्या जी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जमाना आहे. फॉरेन लॉ फर्मची देशामध्ये एंट्री होत आहे. आपल्या गव्हर्नमेंटचं आणि ज्युडिशरीचं स्वप्न आहे पेपरलेस
कोर्ट हे पेपरलेस असले पाहिजेत. आपण त्या काळामध्ये जर पाठीमागे राहिलो टेक्नॉलॉजीच्या तर आपण आउटडेटेड होऊन जाणार. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ChatGPT असेल, त्याच्यावर डिपेंड राहू नका. लॉमध्ये, इंडियन लॉमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ChatGPT ट्रेंडच नाही आहे. ते फेक केसेस जनरेट करून देते तुम्हाला. ते फेक केसेस सांगते. त्याला जर तुम्ही क्वेरी टाकली अशी अशी केस पाहिजे, ते म्हणते सुप्रीम कोर्टाने या केसमध्ये असं असं सांगितलेलं आहे. ओरिजिनल त्या केसमध्ये जाऊन वाचलं ना, तसं सांगितलेलंच नसतं. ती इंडियन लॉला ट्रेंडच नाही आहे. ते अमेरिकेमध्ये एका वकील साहेबांवर कंटेम्प्ट ऑफ कोर्टची केस दाखल करण्यात आली की ChatGPTने एक केस जनरेट केली आणि यांनी ती साईट केली. तर कोर्ट म्हटलं कंटेम्प्ट का दाखल करू नये, ही फेक केस आहे. ते म्हणे त्या AI दिली होती. त्याचं काय खरं असतं? ते ओपन डेटा गॅदर करतं, ते ओपन AI आहे. आणि ओपन डेटामध्ये गुगलवर कुणी काही लिहून टाकलं आपलं की ते कॅप्चर करतं आणि देतं. खरं खोटं याचं कुणी क्रॉस चेक करायचं? आणि विद्यार्थ्यांकरता, तुमच्याकरता सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ना, तर ते म्हणजे थोडं सोशल मीडियापासून दूर राहा. रील्स करिअर कन्झ्युम करून जातं, दुसरं काही नाही कन्झ्युम करत. तो रील्स असा प्रकारे तो संपत नसतो. ते शेवटी मेसेजच येत नाही कधी, किंवा सगळ्या रील्स पाहून झाल्यात. ते इंटरेस्टनुसार एक 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 एखादा फक्त मोबाईल घेऊन रील्स पाहायला बसला तर 3 तास कसे गेले कळत पण नाही. ती एक पाहिली का ते अल्गोरिदम इंस्टाग्रामचं ॲटोमॅटिक जनरेट करतंय की याला ह्या गोष्टी आवडतात की लगेच ते तसं सुरू करतंय. याच्यामुळे काय होतंय, विद्यार्थ्यांची वाचन संस्कृती मरत आहे. एखादा प्रश्न पडला तर मुलं उठून लायब्ररीत जाऊन त्याचं पुस्तक शोधून उत्तर नाही शोधत आहे, ते गुगलला टाकतंय. बरं, त्याचा भरोसाच नाही. किती लोक गॅरंटी देऊ शकतात की गुगलला असलेला डेटा हा ऑथेंटिकेट आहे? ती अगोदर पहिल्यांदा त्या डेटाची ऑथेंटिसिटी चेक करायला लागते. आणि ChatGPTचं तर सोडूनच द्या. सोशल मीडिया ठीक आहे, सोशल मीडियाचा जमाना आहे, पण त्याला एक थोडं रिस्ट्रिक्ट करता आलं पाहिजे. त्या दिवसभरातल्या अर्धा एक तास तुम्हाला वाटलं तुम्ही दिवसभर त्याच्यावरच आहात. बरं, आजकाल नवीनच फॅड निघलं, प्रत्येकाला रील स्टार व्हायचे. आपलं करिअर नाही ते, आपण त्याच्याकरता आलो नाहीत ना, आपल्याला त्याच्यात पुढे जायचं आहे, आपल्याला वकील व्हायचं आहे. सोशल मीडियामुळे विद्यार्थ्यांची वाचन संस्कृती कमी होत आहे. आमच्या ज्युडिशियरीच्या परीक्षेमध्ये माझ्याकडे ज्या JMFCच्या क्लासला विद्यार्थी येतो त्याला मी सगळ्यात पहिला प्रश्न सांगतो, जर तुला जज व्हायचं असेल पहिल्या अटेम्प्टमध्ये तर वर्षभर तुला फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, यूट्यूब, ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट एवढे डिलीट करावं लागते. तर वर्षभरात तुझं व्यवस्थित होईल. डोक्याला विनाकारण त्रासच नाही ना. जगात काय चाललंय काय चाललंय, काय करत तुला जगात काय चाललंय, तुझं काय चाललंय आणखी तुला कळे ना. तुझं जे करिअर आहे ते बघ ना तू. आणि तुला ज्या गोष्टी माहिती पाहिजेत जगात काय चाललंय ते कळतं. लीगल ॲप्स असतील, लाईव्ह लॉ असेल, बार अँड बेंच असतील, हे कळतं. त्यामुळे सोशल मीडियापासून पण थोडं एक रिस्ट्रिक्टेड तुम्ही राहायला पाहिजेत. आणि लायब्ररीमध्ये जास्त दिसला पाहिजेत. ओरिजिनल टेक्स्ट, ओरिजिनल बुक, ओरिजिनल जजमेंट वाचले पाहिजेत, की ना की कुठेतरी कॉपी पेस्ट, ना की कुठेतरी टेक्नॉलॉजीने जनरेट केलेले. तुम्ही एवढं करा, तुम्ही 1001% तुमच्या करिअरमध्ये यशस्वी व्हाल. मी 15 वर्ष झालं टीचिंगमध्ये आहे. 800पेक्षा जास्त JMFC, 450-500पेक्षा जास्त सरकारी वकील, मंत्रालयाच्या लीगल डिपार्टमेंटला 12 जणांची रिक्रुटमेंट झाली होती तर 10 क्लासचे होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विद्यार्थी आणि वकील आहेत. मी 15 वर्षामध्ये एकही विद्यार्थी असा पाहिला नाही ज्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले आणि त्याला यश मिळालं नाही. गेल्या 15 वर्षामध्ये आणि आजही मी ठासून सांगतो, सक्सेस मे बी डिलेड, इट कॅनॉट बी डिनाईड. हां ठीक आहे, एखाद्या विद्यार्थ्याला यश उशिरा मिळाला असेल, पहिल्या अटेम्प्टच्या ऐवजी दुसऱ्या अटेम्प्टमध्ये झाला असेल, दुसऱ्या अटेम्प्टच्या ऐवजी तिसऱ्या अटेम्प्टमध्ये झाला असेल, एखादा JMFC नाही झाला तर तो डिस्ट्रिक्ट जज झाला डायरेक्ट, ज्युडिशरीमध्ये नाही गेला तर काही असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर झाले, काही मंत्रालयात गेले, कोणी महानगरपालिकेत गेले, जे कुठंच काही नाही झाले
चांगली वकिली करतायत, ते आज त्यांच्या क्षेत्रामध्ये चांगला वकील म्हणून नावारूपास येत आहेत. पण प्रामाणिक प्रयत्न केले तर यश 100% मिळतं. वाचन केलेली कोणतीच गोष्ट कधीही वाया जात नाही, नॉलेज कधीही वाया जात नाही. तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करा, तुम्हाला यश मिळेल. तुमचं कॉम्पिटिशन दुसऱ्याशी नाही, तुमच्या स्वतःशी आहे. कालच्या आजच्यापेक्षा आजचा मी कसा बरा आहे, कालच्या माझ्यापेक्षा आजचा मी कसा बरा आहे एवढंच पहा. काल जितका अभ्यास केला होता त्याच्यापेक्षा थोडा जास्त केला आहे का एवढंच पहा. बुक्स वाचतोय का पहा, बेरॅक समजून घेतोय का पहा. शिक्षकांच्या मागे लागा, हे तुमच्याकरता आहेत. प्रत्येक वेळेस शिक्षकांनी किती गोष्टी तुम्हाला समजून सांगायच्या, कारण हे करा ते करा ते करा. तुमच्यात नाही काहीतरी दिसलं पाहिजे ना स्पार्क. मूर्ती घडवायला दगड पण तसा लागतो. ही सगळी मंडळी तुमच्याकरता इथे आहे, पण त्यांना जर तुम्हाला घडवायचं आहे तर तुमच्यातला तो दगड पण तसा पाहिजे ना. तुम्ही पण त्यांच्याकडे गेले पाहिजेत. बा तुम्हाला काही करायचं आहे, शिक्षकांचा सर हे असं असं पुढे करायचं आहे, काय करू. जास्तीत जास्त काय म्हणतात, सर आज गडबडे उद्या आहे, तू उद्या जा. उद्या गेले होते काय म्हणते, तू आज गडबडे तू परवा आहे, तू परत जा ना, तू रोज जा. गरज तुला आहे, त्यांना नाही. मग तू म्हणायला लागला मी 2दा गेलो, तो मला एंटरटेनच नाही केलं. हा गरज तुला आहे. त्यांच्याकडे भरपूर सगळे विद्यार्थी आहेत. शिक्षक पण पाहतो ना, खरंच गरजू एका टाइमपास करायला आलाय. शिक्षकही परीक्षा घेतो विद्यार्थ्याची, अशातला भागच नाही. ते शिक्षक आहेत म्हणजे तुमच्यापेक्षा कुठेतरी पुढचेच आहेत ना. तुम्ही काय पहिली बॅच आहेत का त्यांच्याकरता? दरवर्षी तुमच्यासारखे 200 विद्यार्थी पाहतायत ते. तुम्ही पण थोडं इनिशिएटिव्ह घेतलं पाहिजे. कुठे इंट्रा लॉ कॉलेजिएट मुटकोट असतील, तुम्ही स्वतः जाऊन पर्टिक्युलरली पार्टिसिपेट केलं पाहिजे कॉलेज थ्रू. शिक्षकांनी किती मागं लागायचं, हे मुटकोट आहे बा, ह्या कॉलेजला आहे, आपल्याला टीम पाठवायची. मग तुम्ही काय करतायत, तुम्ही जाऊन म्हणले पाहिजेत हे लक्ष नाही गेलं आपल्या कॉलेजचं, आपल्या कॉलेजला जाऊन सांगू इकडं मुटकोट आहे, आम्हाला जायचं. जा, नंबर नाही आला तरी चालेल, काही फरक पडत नाही. शेवटी आला तरी चालेल, काही फरक पडत नाही. पण न करणाऱ्यापेक्षा करून फेल झालेला कधी आयुष्यात यशस्वी होतो, एवढं लक्षात ठेवा. मला खात्री आहे MVPच्या लॉ कॉलेजमध्ये तुमचा आज हा पहिला दिवस आहे, हा स्टेपिंग स्टोन आहे. आणि हा तुमच्या आयुष्याला आणि करिअरला एक वेगळं वळण देणारा क्षण आहे. ज्या जिद्दीने, जे स्वप्न पाहून तुम्ही या इन्स्टिट्यूशनमध्ये ॲडमिशन घेतलंय, एखाद्याला करिअरमध्ये उंच जाण्याकरता, यशस्वी होण्याकरता जेवढ्या गोष्टी विद्यार्थ्यांना अपेक्षित असतात त्या सर्व तुम्हाला या कॅम्पसमध्ये भेटतील. तुम्ही त्याचा उपयोग किती घेतायत, तुम्ही किती युटिलाइज करतायत याच्यावर डिपेंड आहे. आणि एक दिवस नक्कीच खात्री आहे की विथ फ्लाइंग कलर्स तुम्ही सर्व ज्या कोणत्या क्षेत्रामध्ये लॉमध्ये जाल नक्कीच यशस्वी व्हाल. आणि पुन्हा त्या यशामागे कुठे ना कुठे आपल्या इन्स्टिट्यूशनचा वाटा असतो, त्याची जाणीव कायम ठेवाल. विद्यार्थी स्वतः घडत नसतो, त्याला घडवण्याकरता हजारो हात एकत्र आलेले असतात. त्याच्या संस्थेचा वाटा असतो, त्याच्या शाळेचा वाटा असतो, कॉलेजचा वाटा असतो, पॅरेंट्सचा वाटा असतो, कलिग्स मित्रांचा वाटा असतो, सिनियरचा वाटा असतो. एकटा माणूस स्वतःहून कधीच मोठा होत नाही. त्याची तुम्ही जाणीव ठेवाल अशी मी आशा बाळगतो. आणि वेळेची बंधनं असतात, त्यामुळे कुठेतरी थांबावं लागतं. पण आज आपल्या या इतक्या मोठ्या प्रेस्टिडियस कॉलेजमध्ये MVP मराठा विद्या प्रसारक समाज मंडळाच्या लॉ कॉलेजमध्ये मला इंडक्शन प्रोग्रामला बोलवलं. हे मी माझं भाग्य समजतो की मला इतक्या मोठ्या इन्स्टिट्यूशनमध्ये या पोडियमवर तुमच्याशी संवाद साधण्याचा मला संधी दिली. त्याबद्दल आपल्या कॉलेजच्या प्राचार्या आणि अ प्राऊड मदर आदरणीय गडाख मॅडम यांचे मी आभार मानतो. मी प्राऊड मदर याच्याकरता म्हटलं की त्यांचेही चिरंजीव यावर्षी JMFC म्हणून नियुक्त झालेले आहेत. त्यानंतर आपल्या संस्थेचे CDC
आदरणीय ॲडव्होकेट भास्करराव चौरे साहेब, आपल्या संस्थेचे एज्युकेशनल ऑफिसर आदरणीय देशमुख साहेब, आपल्या संस्थेचे चीफ गेस्ट आदरणीय नितीन ठाकरे साहेब, सर्व प्राचार्य, सर्व स्टाफ, ह्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप खूप मनापासून आभार मानतो. आणि तुम्ही सर्वांनी, आदरणीय लांडगे साहेब, तुम्ही सर्वांनी मला इथे बोलवलं त्याबद्दल पुन्हा तुमच्या सर्वांचे आभार मानतो आणि तुमच्या सर्वांना पुन्हा एकदा तुमच्या करिअरकरता मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. थँक्यू व्हेरी मच. Thank you, sir. To provide valuable insights and guidance to our budding legal minds, I call upon Honorable Advocate Bhaskar Rao Chaure sir to guide our students. आजच्या आपल्या या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आणि मार्गदर्शक शिरसाट सर, आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष लांडगे सर, प्राचार्य गडक मॅडम, सर्व शिक्षक स्टाफ आणि विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात प्रथम मी आज तुमचा लॉ कॉलेजचा 5 इयर्स 3 इयर्स कोर्समधला फर्स्ट डे असल्यामुळं या कॉलेजमध्ये कॉलेजतर्फे मी तुमचं पहिल्यांदा स्वागत करतो आणि त्यासाठी अभिनंदनही करतो. सरांच्या आपण सगळ्यांना ऐकलं, मी पण ऐकलं, माझं तर जवळजवळ 90% काम त्यांनी चांगलं संपूर्णच टाकलं. पण त्यांनी एक वाक्य वापरलं, तिथून मी सुरुवात करतो. आणि त्यांनी असं सांगितलं की ज्या गोष्टी तरुणपणात कळायला पाहिजे त्यावेळेला कळत नाही, अशी आपली सिस्टीम आहे. इथली म्हणजे समाजातली सिस्टीम अशी आहे की जी गोष्ट तरुणपणात आपल्याला कळायला पाहिजे ती कळत नाही, ती कळते आपल्याला म्हातारपणात. आता माझ्याकडे बघितलं तर तुम्हाला खात्री आहे की मी म्हातारा आहे, 76 वय चालू आहे. आणि हे सरांचं म्हणणं 100% खरं आहे. आणि मला आत्ता जे कळलं आहे की जे मी तुमच्या वयात असताना नाही केला त्याच्यामुळे त्याचा कसा त्रास होतो आणि तुम्हाला सेटअप व्हायला, लाईफ सक्सेस व्हायला आणि आपलं नोबेल प्रोफेशनमध्ये तुम्ही येत आहे तर आपल्याला नोबेलिटी केव्हा मिळते आणि त्याच्यासाठी काय करायला पाहिजे एवढंच मी फक्त बोलणार आहे. आणि तोच मुद्दा घेतो की तुम्हाला आत्ता लवकर कळावं, माझ्या इतकं म्हातारं झाल्यावर नाही कळलं पाहिजे, तुम्हाला या वयात लवकर कळावं काय केलं पाहिजे त्यासाठी. तर मित्रांनो, तुम्ही आता ॲडमिशन घेतली लॉ फॅकल्टीला आणि 12वी नंतर म्हटलं सगळे 18 वर्षाच्या पुढचे आहात, सज्ञान आहात. आत्तापर्यंत तुम्ही जे काही तुम्हाला समाजातून, व्यवस्थेतून जी काही माहिती मिळाली, ज्याला तुम्ही ज्ञान म्हणा, शिक्षण म्हणा, काही म्हणा, कृपा करून त्यामुळे तुमच्या ज्या काही धारणा तयार झालेल्या असतील, जे काही समज तयार झाले असतील, जे काही तुम्हाला असं वाटतं की हे आपलं नॉलेज आणि हेच बरोबर आहे, तर हे सगळे जे काही बायस माइंड करणाऱ्या अनेक गोष्टी असतात. ज्या वेळेला तुम्हाला कॉलेजमध्ये यायचं आहे, आपण प्रत्येकजण एक बॅग अडकवतो पाठीवर, विद्यार्थी सगळे, त्याला नॅपसॅक म्हणतात. तर नॅपसॅकमधले असलेले ज्या काही गोष्टी आहे ज्या आत्तापर्यंत आपल्याला कळल्या, कुठल्या? जातीभेद, लिंगभेद, वर्णभेद, हा इथला, तो तिथला, हा गरीब, हा श्रीमंत, हा मोठा, याला संधी, आपल्याला नाही आहे, तो न्यूनगंड, हे सगळे बायस जे हे जे आपले गैरसमज आहे ते घरी ठेवायचे आणि पूर्णपणे लॉ कॉलेजमध्ये ओपन माइंडनं यायचं. ही खऱ्या अर्थाने नव्याने शिक्षणाची तुमची सुरुवात आहे. त्याचं कारण असं, सरांनी जेवढे विषय घेतले ट्रिब्युनलपासून तर कॉर्पोरेट आणि हे सगळं, तर लॉ हा म्हणजे कायदा ही शाखा अशी आहे ती लाईफ सायन्सशी निगडीत आहे. लाईफ सायन्स म्हटलं की मानवशास्त्र. आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या भोवतालच्या समाजाचा, जगाच्या घटकांचा, त्याचा इतिहास, त्याचा अर्थशास्त्र, त्याचं समाजशास्त्र, त्याचं संस्कृती, धर्म, व्यवस्थापन, मॅनेजमेंट, प्रशासन, ह्या सगळ्या शाखांशी निगडीत असलेला हा इतका महत्त्वाचा विषय. आणि तो
तो समजून घेतल्यामुळेच आणि ज्याला समजलं तर त्याला फक्त वकिली करणं हा एवढा एकच विषय नाही. सरांनी इतक्या ज्या फॅकल्टी सांगितल्या, ह्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या फॅकल्टीज ज्या आहे त्या लाईफ सायन्समध्ये मोडतात. आणि म्हणून आता मी सहज तुम्हाला सांगतो की बघा, वकील तसं तर लॉ म्हटलं तुम्ही मेडिकलचा काही संबंध नाही असं वाटतं, पण मेडिकलचे सायन्स निदान प्राथमिक नॉलेज तुम्हाला होतं. कारण साक्षीदार म्हणून जेव्हा डॉक्टर येतो तेव्हा तुम्हाला त्याला विचारता आलं पाहिजे. जेव्हा एखाद्या घटनेतला इंजिनियर साक्षीला येतो तेव्हा तुम्हाला त्याचं विचारता आलं पाहिजे. आर्थिक व्यवहारातला जेव्हा कोणी साक्षीदार येतो त्याला तुम्हाला विचारता आलं पाहिजे. जेव्हा एखाद्या किचकट गोष्टीमधले अगदी फॉरेन्सिक लॅब असेल कुठलं, म्हणून मी तुम्हाला जे सांगितलं की आत्तापर्यंत तुम्ही जे काही शिकला ते वेगळं होतं, आत्ता पूर्ण वेगळं. आता तुम्हाला समाजातल्या प्रत्येक गोष्टीची निगडीत असलेल्या सगळ्या बाबींचं, मी म्हणत नाही तुम्ही त्याच्यातले एक्सपर्ट व्हा, होतही नाही माणूस, सगळं नॉलेज कोणालाच येत नाही. परंतु वकील म्हणून एक्सपर्ट जरी होत नसेल, पण वकील म्हणून तुम्हाला सगळ्या लाईफशी निगडीत असलेल्या फॅकल्टीचे किमान प्राथमिक नॉलेज झालं पाहिजे, असलंच पाहिजे. आणि ते प्राथमिक नॉलेज तुम्हाला मिळवायचं असेल तर त्याच्यासाठी वाचन खूप गरज आहे. बेअर टेक्स्ट वाचा, अभ्यास करा, बरोबर आहे. परंतु ते बेअर टेक्स्टमधला जो विषय आहे, तो कायदा जो काही केला आहे त्याचा ऑब्जेक्ट आणि रिझन्स आणि पर्पज खूप महत्त्वाचा असतो. आणि तो प्रत्येक टेक्स्टमधला हा आपल्या वेगवेगळ्या शाखेशी, इन्स्टिट्यूशनशी, व्यवस्थापनाशी, व्यवस्थेशी निगडीत आहे. आणि त्यामुळं त्या विषयातला आपण आपला अभ्यास केला पाहिजे. आणि म्हणून दुसरा मुद्दा, अभ्यास करताना तुम्ही तुमच्यामध्ये आता एक परत पुन्हा वेगळा गोष्ट की आपण द्वेष नाही करायचं, कोऑपरेशन करा, कोऑर्डिनेशन करा, फॉरगिव्हनेस ठेवा आणि लिनियन्सी ठेवा, एकमेकाशी डायलॉग करा. अडतं, प्रत्येकाला अडतं, परंतु मला सगळं कळतं असं ज्या क्षणाला तुम्ही तुमच्या मनात विचार येईल त्या क्षणाला तुमचे ज्ञानप्राप्तीचा दरवाजा बंद झाला असं समजायचं. कारण ज्ञान ही इतक्या अनंत गोष्ट अगाध आहे की कधीच कोणाला कळणार नाही. आणि आपला तर फॅकल्टी अशी आहे की आपल्याला तर सगळं आलं पाहिजे. म्हणून किमान प्राथमिक नॉलेज, त्याच्यासाठी वाचन खूप गरज आहे. आणि सरांनी सांगितलं त्याला मी पण मान्य करेल की खरंच सांगतो, आम्ही सुरुवातीला काही वाचत नव्हतो, पण जसं रोज प्रॅक्टिसमध्ये अडचणी यायला लागल्या तर रोज इतकं वाचन सुरू झालं आहे की मला आता माझी जे काही उत्पन्न महिन्यातलं याच्यातलं किमान 10% दर महिन्याला मी पुस्तकावर खर्च करतो, जे अवांतर आहे. माझ्या अनुभवातून सांगतो, मी सगळ्या धर्मांचे धर्मग्रंथापासून अभ्यास केला आहे. त्या प्रत्येक व्यवस्थेचं संस्कृती, ज्ञान, धर्म सगळं इथपर्यंत आजपर्यंत. आणि याच्याकरता एकच करावं लागतं. मग अगदी सुरुवातीला सांगतो, तुम्ही कुठल्याही पक्षाचा पॉलिटिकल झेंडा खांद्यावर घेऊ नका. कुठल्याही धार्मिक गोष्टीचं तत्त्वज्ञान म्हणून तेही तुम्ही खांद्यावर घेऊ नका. तुम्ही पूर्णपणे ओपन माइंड असं ठेवायचं. त्याचं कारण असं आहे, त्याशिवाय तुम्हाला क्रिटिकल थिंकिंगची सवय लागणार नाही. क्रिटिकल थिंकिंग म्हणजे आपलं ओपिनियन, आपलं मत हे आपलं स्वतःचं असलं पाहिजे. इतरांचं मत आहे ते आपलं कधीच असता कामा नये. आणि त्यामुळे प्रत्येक गोष्ट आपल्याला जी समजून घ्यायची आहे तिचं त्यामध्ये लक्ष द्यायचं. अटेन्शन, ऑब्झर्वेशन, ॲनालायझेशन अँड देन ॲडॉप्शन. ही प्रत्येक गोष्ट अभ्यास करताना प्रत्येक विषय, कुठलाही बेअर टेक्स्ट असलं, कुठल्याही कायद्याचं असू द्या, क्रिमिनल असेल, सिव्हिल असेल, कोऑपरेटिव्ह असेल, काय असतील ते सगळं. तर ही सवय आत्तापासून तुम्ही लावायची की इतरांचं ओपिनियन हे माझं नाही, माझं ओपिनियन हे माझंच आहे. आणि दॅट शुड बी बेस्ड ऑन कन्क्लुजन, नॉट ऑन अझम्पशन. आणि कन्क्लुजनचा अर्थच असा असतो की ते क्रिटिकल थिंकिंग, लॉजिकल थिंकिंग नंतर येतं, रिझनिंग असतं त्याच्या मागे. आणि त्याचं कारण असं मी का सांगतो हे, की वकील हा नोबेल प्रोफेशनचा पर्सनॅलिटी आहे. समाजाचे तुम्ही दीपस्तंभ आहात. इतर कुणालाही जेवढं समाज मान्यता मिळत नाही ती एवढी मान्यता लॉ ग्रॅज्युएट्स, लॉ स्टुडंट, ॲडव्होकेट्स यांना असते.
आणि त्यामुळे त्यांना ॲडव्होकेट्सला कुठल्याही कोर्टात प्रॅक्टिस करण्याचा अधिकार आहे, इतर कुणालाच नाही आहे. आणि नॉबॅलिटी तेव्हा येते की जेव्हा तुमच्याकडे त्या पद्धतीचं नॉलेज असेल. आणि तो स्वाभाविक आहे, तुम्ही वकील म्हणून सांगितलं की समोरची व्यक्ती कुठलाही प्रश्न तुम्हाला विचाराल, कुठलाही, आणि तो अर्थशास्त्राचा असेल, समाजशास्त्र असेल, मानववंशशास्त्र असेल, अगदी मेडिकलचं पण असेल, तुम्हाला ते माहीत पाहिजे, प्राथमिक माहीत पाहिजेच. आणि हे करण्यासाठी सतत अभ्यास करणं हा एक भाग आहे. शेवटचा मुद्दा, तुम्ही कॉलेजमध्ये असताना, कॉलेजमध्ये विद्यार्थी म्हणून असताना रॅगिंग टाळायचं. रॅगिंग म्हणजे हॉस्टेलमध्येच होतं असं नाही, क्लासमध्ये पण होतं. कारण रॅगिंग हा प्रकार असा आहे की त्याच्या मागेच मुळात डिस्क्रिमिनेशन असतं. तो भेदभाव ह्या ज्या गोष्टी आहे त्यामुळे सगळं सुरू होतं. म्हणून मी पहिल्यापासून सांगितलं ओपन माइंड ठेवा, बाकीचं बॅगेजेस ज्या काही धारणा त्या बाहेर ठेवा. आपण सगळे सारखे आहोत. आणि म्हणून आपलं संविधानाची सुरुवात जी आहे, अगदी प्रिएम्बलचे पहिले 4 अक्षर 5 अक्षर, वी द पीपल ऑफ इंडिया. वी मीन्स देर इज नो डिस्क्रिमिनेशन. मग तो गरीब श्रीमंत, मेल फिमेल सगळे आपण एकच आहोत. तर कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता रॅगिंगला संधी मिळेल असं आपलं स्वतःचं वर्तन नसलं पाहिजे. मग सरांनी जे सांगितलं पोलाइटनेस, तो तिथून सुरू होतो आणि तो तुम्ही सुरू केला पाहिजे. आणि ज्यावेळेला असं तुम्हाला कधी वाटेल की आपल्याला अशा पद्धतीची वागणूक मिळते, पर्टिक्युलरली इतरांचं मी सांगणार पण माझ्या संस्थेमधलं मी बोलतो आहे, असं तुम्हाला जेव्हा कधी वाटेल तर तुम्ही ताबडतोब तुमच्या प्राध्यापक, प्रोफेसर, प्राचार्य मॅडम यांना सांगा की तुम्हाला जर त्रास होत असेल तर, की ज्यामुळे तुमचा अभ्यासातलं दुर्लक्ष होईल. किंवा कारण परिस्थिती काय होते असं घडतं आहे. आज 75 वर्ष जरी झाली असेल आपल्याला प्रजासत्ताकाला आणि संविधानाला, आजही खूप गोष्टी आहे अशा की ज्या नको आहे, ज्या इनह्युमन आहेत. माणुसकीला काळीमा असलेल्या खूप गोष्टी घडतात, त्या घडू नये. आणि त्या आपल्या इथं तर घडतच नाही आहे. पण समजा कधी तुम्हाला असं वाटलं तर त्याकरता कॉलेजमधला सगळा स्टाफ तुमच्या पाठीशी आहे, प्राचार्य मॅडम आहे. आणि त्यांच्याकडून तुम्हाला दखल नाहीच मिळाली तर CDCचा अध्यक्ष म्हणून, एक वडीलधारी म्हणून तुम्ही माझे नातवंड आहात. नातवंड आणि आजोबामध्ये कुटुंबातल्या कुठल्याही घटकापेक्षा जास्त जवळीक असते. असं जेव्हा तुम्हाला वाटेल तर त्यावेळेला जरूर मला सांगा. चौथी गोष्ट, सरांनी सांगितलं पण खरोखर अभ्यास करा. आत्ता परवाचा किस्सा आहे सर, की व्हॉट्सअपवरून अनेक वेबसाईट अशा आहे आणि त्यांनी चुकीचे जजमेंट किंवा पॅरेग्राफ्स असं केलं. दिल्ली हायकोर्टाचं जजमेंट आहे, परवाचाच आहे. तर त्या रिट पिटिशनमध्ये त्यांनी नसलेले जजमेंटचे नावं टाईप करून रिट पिटिशन दाखल केलं. जे जजमेंट 27 पॅरेग्राफचं आहे त्याने जास्त पॅरेग्राफ टाकून रिट दाखल केलं. आणि दिल्ली हायकोर्ट जजने जेव्हा जजमेंटच्या वेळेला ते सगळं बघितलं तर ते नव्हतं. आणि त्यांनी त्या सिनियर काउन्सिल जो होता, ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड्स, म्हणजे खूप सिनियर मोस्ट असतं वकील, त्यांना विचारलं की वकील साहेब तुम्ही ह्या रिटमध्ये जे काही दाखवलं आहे हे आमच्या दिल्ली हायकोर्टाने आजपर्यंत असं जजमेंटच दिलेलं नाही, तुम्ही कुठून लिहिलं? तुम्ही जे काही इंदिरा गांधी, राजनारायणच्या जजमेंटचे पॅरेग्राफ उल्लेख केला ते जजमेंट 27 पॅरेग्राफ आहे फक्त, तुम्ही इथले पॅरेग्राफ कुठून लिहिले? तर व्हॉट्सअप, सोशल मीडिया याच्यावरती विसंबून राहायचं नाही. पुस्तकच वाचायचे, पुस्तकातूनच अभ्यास करायचा. तात्पुरतं ठीक आहे. चौथी गोष्ट त्यांनी जे सांगितलं ते फक्त परत एकदा सांगतो. इथं बसून नरेंद्र मोदी साहेबांनी काय केलं पाहिजे हे मी चर्चा करण्यात काही अर्थ आहे का? अजिबात नाही. त्याच्याऐवजी तुम्ही लिगल कन्सेप्टवर डिस्कशन करा. इतकं बदलत चाललं आहे. का सांगतो हे, की एकेकाळी आम्ही जेव्हा होतो सुरुवातीला वकिलीमध्ये किंवा समाजावर, अडल्टरी ही गोष्ट म्हटली की सगळं वेगळंच वाटायचं, पाप वाटायचं. त्याच्या बदल्या कायद्यातल्या तरतुदीचा तसाच अर्थ सगळीकडे घेतला जात होता. आज लिबर्टी, इंडिव्हिज्युअल राईट्स, इंडिव्हिज्युअलिझम इथपर्यंत डेव्हलप झाला. कायदा तोच आहे, IPCतला सेक्शनही तोच आहे, पण त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन इतका वेगळा वेगळा बदलत आलेला आहे. काळाबरोबर कायदा बदलतो. आणि
त्यामुळे ॲडल्ट्री आज ऑफेन्स नाही राहिला. ॲडल्ट्री हा फार तर फारकत घेण्यासाठी डिवोर्ससाठी एक ग्राउंड होतं आहे. इतकं बदलतं. तर राजकारणावर, धर्मकारणावर, संस्कृतीवर गप्पा मारण्यापेक्षा, चर्चा करण्यापेक्षा तुम्ही लिगल कन्सेप्ट कशा कशा डेव्हलप होत्या याच्यावर चर्चा करा. याच्यावर चर्चा करून आपल्या ज्ञानामध्ये भर करायची. तुम्ही टॉपर होत चला. आम्हाला संस्था म्हणून निश्चितपणे अभिमान वाटेल. आणि मी आज एवढंच सांगेल, प्रोफेशनल इथिक्स आहे ते आपण पुढे बोलू कधीतरी, लास्ट सेमिस्टरची जी मुलं असेल त्यांच्या पुढे. एक जेंटलमन, पोलाईट मॅन असं बनायचं आहे आपल्याला. आणि सगळ्या गोष्टीचं किमान प्राथमिक नॉलेज समाजव्यवस्थेतल्या हे सगळं मिळवायचं. आणि हे नक्की मिळवा. अजिबात न्यूनगंड ठेवू नका. शेवटचं एक उदाहरण देतो तुम्हाला. एकलव्य त्यावेळच्या काळातलं वर्णव्यवस्था, जातीव्यवस्थेमध्ये अगदी त्याच्या बाहेरचा होता तो. त्याने त्याच्या स्वतःच्या परिश्रमावर फक्त काय केलं, मग मी बोललो ते अटेन्शन, ऑब्झर्वेशन, ॲनालायसिस, ॲडॉप्शन, तेवढंच पाहून तो शिकला. तो इतका मोठा धनुर्धर झाला की द्रोणाचार्यांना असं वाटलं की मला हस्तिनापूरमधून मिळणाऱ्या सगळ्या सवलती बंद होतील, अर्जुनापेक्षा श्रेष्ठ होईल, ही कल्पना ही चुकीची कथा आहे. मुळात त्यांना असं वाटलं की मला मिळणाऱ्या सवलती बंद होतील आणि त्या सवलती बंद होऊ नये म्हणून पुन्हा मग मी जे बोललो रॅगिंग, दॅट इज अ रॅगिंग, त्यांनी त्याचा गुरुदक्षिणेच्या नावाखाली उजव्या हाताचा अंगठा घेतला. हे तेव्हाही होतं, आत्ताही होतं, आजही आहे. परंतु जिद्द सोडली नाही. ज्यावेळेला युद्धामध्ये हँडग्लोव्ज घालून एकलव्य लढत होता कृष्णाबरोबर, जरासंधाच्या वेळेची कथा आहे, महाभारतात आहे, आपण सगळ्यांनी स्वीकारलेलंच आहे. त्याच्यामुळं अजिबात न्यूनगंड ठेवायचा ना. मी कुठून आलो, कसं आलो, माझी परिस्थिती का, अजिबात नाही. तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करा. यश तुमच्या पाठीशी आहे आणि त्याकरता मी मनपूर्वक तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि या संस्थेच्या जिचा मला खूप अभिमान आहे त्या सर्व कर्मवीरांना नमन करतो. थांबतो. धन्यवाद. Thank you, sir. To set the tone of this gathering with their insight and experience, I invite our president of today's induction program, Honorable Advocate Lakshman Rao Landge, sir, to address the gathering. नमस्कार. आज मराठा विद्यापीठ समाज लॉ कॉलेज इंडक्शन प्रोग्रामनिमित्त आज चीफ गेस्ट ऑनरेबल नितीनजी ठाकरे, गेस्ट ऑफ ऑनर, ज्यांनी कायद्याचे छोट्यापून मोठ्यापर्यंत जे लेक्चर दिले, खास ते पुण्याहून आले. जिथे आवड असेल तिथं सवड मिळते. ते पहाटे पुण्याहून निघून इथं 9:30 शार्प इथं आले असे शिरसाट सर आणि आत्ता चौरे सरांनी त्यांनी लेक्चर दिले. आणि या कॉलेजच्या कर्तव्यदक्ष प्रिन्सिपॉल गडाख मॅडम आणि विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जितके हे लेक्चर ऐकलं त्याच्यामध्ये हे दोनच पॉईंट होतं, हेल्थ आणि वेल्थ. आपल्या हेल्थसाठी आपण डॉक्टर बघतो आणि वेल्थसाठी आपण वकील बघतो. हेल्थ जर बघायचं असतं तर डॉक्टरही याच्या पेशामध्ये सुद्धा आपल्या प्रत्येक अवयवाचा वेगवेगळा डॉक्टर असतो, कानाचा, नाकाचा, सगळ्या अवयवाचा. तसेच वेल्थ आपली जर संपत्ती जर सांभाळायची असेल तर प्रत्येक गोष्टीला आपल्याला वकील लागतो. ते आपलं ऑफिस घ्यायचं असेल किंवा भाड्याने घ्यायचं असेल, प्लॉट घ्यायचा असेल, लँड घ्यायचं असेल किंवा कुठली नोटीस द्यायची असेल की सर्च रिपोर्ट असेल, त्यासाठी वकील फार वगैरे जाईल. आणि आता नितीन भाऊंनी सांगितलं मेडिकल नंतर जी काही फॅकल्टी तिथे लॉची, तर पूर्वी ह्या लॉ कॉलेजमध्ये ॲडमिशन कमी राहायच्यात, आता ते हाऊसफुल झालं. आताच देशमुख सरांनी सांगितलं 250 विद्यार्थी परत गेले. मित्रांनो, म्हणजे लॉ आता कायदा माहीत असेल तर मनुष्य काही बी करू शकतो, कुठल्याही फील्डमध्ये जाऊ शकतो. कायदा जर माहीत असेल तर आपण हे करू शकतो. त्यामुळे तुम्ही ह्या चांगल्या कॉलेजमध्ये आलात, तुमचे भाग्य समजतो. तुम्हाला शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Thank you, sir. Now, to express our heartfelt thanks to all our respected dignitaries, faculties, and students, I invite Sugat Sarve to deliver the vote of thanks.
Good afternoon, everyone. It is my privilege to propose the vote of thanks on this memorable occasion. First and foremost, I would like to express my heartfelt gratitude to our guest of honor, Advocate Ganesh Shirsat sir, for gracing this event with his inspiring words and valuable presence, which will guide the students through the journey of JMFC with his curated knowledge and experience. I sincerely thank the chief guest, Honorable Advocate Nitin Thakre sir, for sharing their thoughts and encouragement. A big thank to the Chairman of CDC, Bhaskar Rao Chaure sir, Director of MVP Samaj Law College, Advocate Lakshman Rao Landge sir, Education Officer, Dr. Vilas Kumar Deshmukh sir, and our principal who guided us and made this event possible. I also wish to thank my teachers and friends for their continuous support. Finally, I thank the student for being such a wonderful and enthusiastic presence. Without you, this program would not have been a success. Thank you all. May I request everyone to stand in attention for the national anthem. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे I request all the faculty members to kindly come up on stage for a group photograph. With the permission of the chair, I declare the program is over.